चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. आपल्याला अमृता मॅडमनी कार्यक्रम जो घेतलेला आहे, की ब्रह्मांडापर्यंत निर्मिती, क्वांटम फिजिक्स ते ब्रह्मांडापर्यंत चेतनेचा विकास. तर इतका कार्यक्रम सुंदर घेतलेला आहे मॅडमनी आणि काही नवीन गोष्टी शिकवलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं कोर्स झाल्यानंतर जो त्यांनी स्वाध्याय दिलेला आहे, तो खूप महत्वाचा स्वाध्याय आहे. कारण या स्वाध्यायामध्ये त्यांनी असं आपल्याला सांगितलं की तुम्हाला जर चान्स मिळाला तर तुम्ही कोणती सिस्टीम, कारण आता सगळे सिस्टीम बदलणार आहेत ना, अजेंडा काय आहे पृथ्वीवर सुरू आहे, सगळे सिस्टीम बदलणार आहे. उदाहरणार्थ पॉलिटिकल सिस्टीम सगळी बदलणार आहे, फायनान्शियल सिस्टीम बदलणार आहे, इव्हन करन्सी बदललेल. सुरुवातीला काही स्टेप्स होतील, नोटा बंद झाल्या तशा बंद होऊ शकतात किंवा करन्सी बदलेल, काही प्लास्टिक करन्सी, असे काही काही विषय चाललेत. पण त्याही पेक्षा फायनान्सच लागणार नाहीये, पैसाच लागणार नाहीये, असं पण होणार आहे. कारण हे एक युग परिवर्तन सुरू आहे, युगाचा अंत झालेला आहे, दुसरं युग सुरू झालेलं आहे. हा जो ट्रान्झिशन पिरियड आहे, स्विच ओव्हर म्हणजे ओव्हरलॅपिंग पिरियड सुरू आहे. त्यामुळे मागच्या युगाचं संपत संपत नेऊन पुढच्या युगाचं सुरू सुरू होस तर हा जो ट्रान्झिशन पिरियड आहे, तो ट्रान्झिशन पिरियड थोडासा त्रासाचा आपल्याला ठरणार आहे. आता यामध्ये तीन गोष्टी आहेत. आपली फ्री विल काय आहे, आपल्याला या ट्रान्झिशन मधनं पार व्हायचं आहे का, जो फ्री विल ठेवेल की ही ट्रान्झिशन मला पार करायची आहे आणि जे काही नवीन युग येणार आहे त्या युगामध्ये सुद्धा मला राहायचं आहे. मग ते भले या बॉडीने राहायचं असेल, या देहाने राहायचं असेल किंवा दुसऱ्या देहाने पुनर्जन्म होऊन राहायचं असेल, हे एक असू शकतं इच्छा प्रत्येकाची. दुसरी इच्छा असू शकते की काहीच नको, आता बस कंटाळाच आला, हे पण युग नको आणि पुढचं पण युग नको आणि काहीच नको, मनुष्य जन्मच पुन्हा नको, की मला मोक्ष पूर्ण जन्म मरणाच्या फेऱ्यातून हवा. ही एक फ्री विल असू शकते. आणि तिसरी फ्री विल असू शकते की ठीक आहे, काहीच नको मला, मला देह नको, मला मनुष्य जन्म नको, पण मला काम काहीतरी करायचं आहे. आपण बघितलं, सत्वगुण सोडणं हे सुद्धा अवघड जातं. सत्वगुणांना सुद्धा त्याग करता आला पाहिजे. आणि सगळ्यात अवघड आपले दुर्गुण आपण लवकर सोडू शकतो, पण सत्वगुण नाही सोडू शकत. कारण मग आपण अडकतो ना, की अरे हे माझं चांगलंय पण मी कसं सोडणार, आणि भल्या भल्यांनाही सोडता आलं नाही. आणि आपण बघितलं अरविंदांचं मानवाची उत्क्रांती, मानव ते महामानव, हा जो पुस्तकाचा भाग आपण वाचला, आपल्याला काही समजला नाही फारसा तो, थोडासा जो काही समजला, एक दोन प्रकरण वाचली, त्याच्यात अरविंदांनी लिहून ठेवलेलं आहे की अरविंद म्हणतात की मुक्ती तर कोणी पण मागेल, मुक्त तर होईल, मुक्त म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून, पण सगळ्यात मला असं महान वाटतं की मानव जातीसाठी, पुढील येणाऱ्या मानवासाठी तरी आपण काम केलं पाहिजे. आणि हे सर्वांनी स्वतःची फ्री विल अशी ठेवावी की पुढचा जो काही माणूस येईल त्याला आम्हाला मदत करायची आहे, असा त्यांनी एक विचार मांडला होता. त्यावेळेला मी तुम्हाला म्हटले होते की मी आता अडकले, हे अरविंदांचं ऐकलं पुस्तकातलं आणि माझं कन्फ्युजन निर्माण झालं की मग काय बाबा, आपली फ्री विल आपण ठेवायची. भले त्या फ्री विलला या जन्मात जाऊ नये तर पुढच्या जन्मात जाऊ नये तर कधी जाऊ, पण निदान आता आपल्याला कळतंय, आपण उच्चतम ज्ञान घेतो, आपल्या नशिबाने ते मिळाले आपल्या ग्रुपच्या एनर्जीमुळे. कारण आपल्या ग्रुपमध्ये महान आत्मे आहेत, या महान आत्म्यांनी मागच्या जन्मामध्ये महान काम केलेलं आहे. म्हणून आपल्या ग्रुपची जी ऊर्जा आहे, आपल्याला जे गायडिंग ऊर्जा आहेत, त्या महान आपल्याला गाईड करत आहेत, उच्चतम उच्च आपल्याला गाईड करत आहेत, त्या हाताला बोटाला धरून आपल्या चालले आहेत. आणि आपला प्रयत्न चालला आहे की त्यांच्या ऊर्जेने जो काही मार्गदर्शन दाखवत आहेत, आपण हळूहळू पाऊल टाकत आहोत, आपल्यात बदल करत आहोत. तर त्यावेळेला मला कन्फ्युजन झालं, मी तुम्हाला म्हटलं आता मी स्टकअप झाली आणि माझा काही निर्णय फायनल नाही झाला, यावर मला खूप विचार करावा लागेल की खरंच मग कुठं करायचं, आपली फ्री विल कुठं ठेवायची, मग मानवांसाठी काम करायचंय का पुढील येणाऱ्या. हे भले काही असू देत, पण आपला आता हा जो स्वाध्याय अमृता मॅडमनी दिलेला आहे, तो सुद्धा महान आहे. महान अशासाठी की त्यांनी क्वांटम मेकॅनिक्स, क्वांटम फिजिक्स जे शिकवलं आपल्याला,
त्याच्यातून त्यांनी एक महान विचार आपल्याला ऍक्सेप्ट करायला लावला, जो तुम्हाला एक कन्फ्युजन होता की खरंच असं कसं असू शकेल, की आपण दिसतो तसं नाहीये, आपलं हे सगळं मायाजाळ आहे, आपला डोळा क्रिएट करतो. पण आता तुम्हाला ते पटलेलं आहे की हे सगळं डोळ्याचं क्रिएशन्स आहे. मग हे जर डोळ्याचं क्रिएशन्स आहे, तर आता मानवाचा चेतना विकास सुरू आहे. का बरं मानवाचा चेतना विकास सुरू आहे? कारण युगच बदलत आहे. मग हे जे काही युगानुयुग चाललेलं आहे, हा सगळा युगाचा सायकल चालू आहे. आणि आपण काय करत असतो, तर आपण दरवेळेला हाच भातुकलीचा खेळ खेळत असतो. प्रत्येक युगात आपण येत असतो आणि त्या युगानुसार आपण अनुभव घेत राहतो. आपण अनुभव घेऊन त्या युगाला परिवर्तनही आपणच करत असतो. कारण आपण खेळ खेळत असतो. मग आपण भातुकलीचा खेळ काही वर्ष खेळतो. बाहुली आपल्याला काही वर्ष लागते. नंतर आपण मोठे झालो की भातुकली खेळतो का? नाही. मग तर संसार खेळतो आपण. मग खरोखर आपण घर आणतो. खरोखर घरामध्ये भांडी आणतो. पूर्वी आपण चहा नाटकातनं देत असतो. मी चहा केलाय भातुकलीतला. तुम्ही या, तुम्ही या, तुम्ही या. आता आपण खरा चहा करतो. खरा म्हणजे तोही खेळच आहे तो. पण आपण खरे समजून बसतो. लहानपणी आपण जसं खरं समजायचो, की ही माझी बाहुली, ही माझी बाळ म्हणा किंवा काय साडी नेसवायचो, ड्रेस घालायचो. तो आपण समजू शकत नव्हतो त्यावेळेत, की आपलं हे सगळं खेळ आहे. तसंच आत्ता जो खेळ आपण खेळतोय, तो वेगळा आहे, मोठ्या स्वरूपातला आहे. पण तो खेळच आहे, हे आपण समजू शकत नव्हतो. पण आता अमृता मॅडमनी आपल्याला सांगितलंय तो खेळच आहे आणि आपण तो ॲक्सेप्ट केलेला आहे. मग आता प्रश्न उरतो, की मग आपण काय आहोत तिथे? कशासाठी आहोत? एक विचार अमृता मॅडमनी काल मांडला. ते तुम्ही लिहून घेतलं पाहिजे महत्वाचं, की समजा कृष्ण आणि त्याच्या सख्या सगळं नुसतं हेच नातं धर्तीवर राहिलं. सुंदर, कारण सुलक्षणा मॅडमनी रिलेशनशिपवर बोलले. प्रत्येक वेळेला काही स्वाध्याय दिला की सुलक्षणा मॅडमचं पहिलं नाव असतं. पहिल्यांदा बोलायला त्या असतात. म्हणजे तुम्ही जर एकमेकांपासून शिकायचं असेल ना, तर एक नाव घेऊन आपण विचार केला पाहिजे. सुलक्षणा मॅडम काय काय आपल्याला सांगतात, आपल्याला काय काय शिकवतात. आपणही ते घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. थोडे थोडे बदल करून बघायला काही हरकत नाही. अगदी शेवटीच नाव दिलं पाहिजे असं काही नाही. नंतर 2 नाव आल्यावरच नाव दिलं पाहिजे असंही काही नाही. कारण पहिल्यांदा उडी मारणाऱ्यांना फार धीट असावं लागतं, कॉन्फिडन्स असावा लागतो. काल आपण बघितलं अर्चना मॅडमचं सुद्धा. सुलक्षणा मॅडम तर नेहमीच असतात पहिल्यांदा. पण आपण अर्चना मॅडम मध्ये काय बदल झाला काल बघितलं. किती कॉन्फिडंटली मॅडम बोलत होत्या, किती धार येत होती बोलायला. आपण बघतो एकेकाच्या ज्या काही प्रगती चालल्यात, याचा अर्थ तुमच्या प्रगती होत नाहीयेत असं नाहीये. तुमच्या सुद्धा प्रगती होत आहेत. जे निरीक्षण करणारे असतात, जे ऑब्झर्व्ह करणारे असतात, त्यांचंही खूप महान यामध्ये कॉन्ट्रिब्युशन असतं. कारण काही लोकांना निरीक्षण करता येत नाही. मग निरीक्षण करणारे असतात, गप्प बसणारे पण असतात. सगळं आपल्याला हळूहळू जमायला पाहिजे. आपण जर बोलणारे असू, तर आपल्याला निरीक्षणही चांगलं करता आलं पाहिजे. आपण जर नुसते निरीक्षण करणारे असू, न बोलणारे असू, तर आपल्याला बोलताही आलं पाहिजे. कारण आपला बदलच आपल्याला करायचा आहे ना, कारण परिवर्तन हा अजेंडा सुरू आहे. मग परिवर्तन युगाचं केव्हा होणार आहे? आपण केलं आपलं तर युगाचं परिवर्तन होणार आहे. म्हणजे आपलं परिवर्तनामुळे आपण एक मोठा सिंहाचा वाटा उचलत आहोत. कारण कोणी काही देवदूत येऊन हे कोणी तो काय म्हणतात कली कली बिली येऊन हा बदलणारे असं काही नाहीये. कली म्हणजे ऍक्च्युली कोण जो काही येणार आहे ते आपलेच आयुष्य आहे. आपणच हळूहळू हळूहळू सगळे बदल करत असतो. मग जे बदल करायला पुढे येतात, जे बदल करतात त्यांच्या सिंहाचा वाटा आहे. आता काही ऐकणारे होते, काल 30 जण होते. मग हे सुद्धा काही कमी आहे का? नुसतं कार्यक्रमाला यायचं, ऐकायचं हे सुद्धा कॉन्ट्रिब्युशनच आहे. कारण तुम्ही ज्या वेळेला ऐकता, तुमच्या कानावर ज्या वेळेला शब्द पडतात, तुम्ही जर झोपलेला नसाल तर, तुम्ही झोपेत नसाल तर, जे अगदी सुज्ञ अवेअरनेस मध्ये राहून ऐकतात, त्यांच्या नक्कीच जे काही चेतना आहे, जो काही मेंदू आहे, त्यात बीज पडतातच ती. आणि मग बीज पडली तर उगवून येणार आहे. म्हणजे ऐकणाऱ्यांचं सुद्धा खूप श्रेय आहे यात. तर खूप मॅडमनी स्वाध्याय दिलाय तो या आतापर्यंतच्या मानाने खूप हायर लेवलवर दिलेला आहे. आणि तो त्या लेवलचा व्हावा हे मी प्रयत्न करत आहे.
त्यामुळे तुम्ही काही असं वाईट वाटून घेऊ नका, नाही हे असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे, असं काही नाहीये माझा उद्देश त्याच्यात. कारण आपल्याला हे ज्या लेवलनी मॅडमनी कार्यक्रम घेतला किंवा ज्या लेवलनी आम्ही दोघींनी ठरवला, कारण आपल्याला हे सगळं पुढे न्यायचंय ना. आपण काही कार्यक्रमाला कार्यक्रम म्हणून ठेवत नाही, स्वाध्यायाला म्हणून स्वाध्याय नाही ठेवत. आपल्याला पुढे जायचं, तर ते पुढे काय जायचं, आज मी थोडस हिंट देते तुम्हाला. की जसं नक्षत्र आपण झाडावर बोलायचं ठरवलेलं आहे आणि नक्षत्र झाडं काहींनी घेतली. आता मी नूतन मॅडमशी लगेच बोलले त्यांनी तो मेसेज टाकल्यावर, कारण नूतन मॅडम काहीतरी छान चेतनेच्या स्तरावर देतील असं मला वाटत होतं. तर त्यामध्ये कारण आपल्याला डायरेक्शन ज्यांना समजतं किंवा ज्यांच्यामध्ये जे काही अँगल्स आहेत विचारसरणीचे, ते सगळ्यांनी वापरले पाहिजेत ना. शेवटी ग्रुप वर्क आहे हे. म्हणून मग अमृता मॅडम पण काही सांगतायत, मी काही सांगतायत, ते तुम्ही लिहून घेतलं पाहिजे ऐकणाऱ्यांनी सुद्धा. ठीक आहे, आता आपल्याला बोलता येत नाही, पण आपल्याला विचार तर करायचे. विचार करायचे म्हणजे आपण व्हायब्रेशन सोडतोय. आपण व्हायब्रेशन सोडतोय म्हणजे आपण क्रिएशन मध्ये भाग घेतोय. यामुळं काय होतं, एनर्जी गोज वेअर फोकस गोज. मग तुम्ही विचार करताय ना, मग तुमच्याकडे एनर्जी या येतात परिवर्तनाच्या. आणि आपण जो जो विचार करतो की बाबा चेतनेच्या लेवलवर अशी सिस्टीम पाहिजे, रिलेशनशिप मध्ये अशी सिस्टीम पाहिजे, तर त्या ऊर्जा हिलिंग एनर्जी, परिवर्तनाच्या एनर्जी आपल्याकडे तेव्हाच सरकणार आहे जेव्हा आपण विचार करणार आहोत. हे लक्षात घ्या, कारण ग्रुपला ती येणार ऊर्जा. कारण ग्रुप ऍक्टिव्हिटी ही चालली आहे, मॅडम बसल्यात, मी बसलीये, बोलणारे आहेत, ऐकणारे आहेत, म्हणजे ही ग्रुप ऍक्टिव्हिटी चालली. म्हणजे वरती मार्गदर्शक ऊर्जा हे काम करून घेते ना आपल्याकडनं. हे काही साधं मंगलदेनला ना अमृता मॅडमला चाललंय तसलं काही चाललेलं नाहीये. हे वरती आहे म्हणून तो कोणी अमृता मॅडम कडनं करून घेतो, कोणी मंगलदेन कडनं, कोणी नूतन मॅडम, कोणी असं ते करून घेणारे ते आहेत तिथे. त्यामुळे इथे व्यक्तीने बघायचंच नाहीये आपण. तर याच्यामध्ये या ग्रुपला जिथे नेऊन पोचवायचं आहे ते येणं केनं कोणातर्फे पोचवणार आहेत. म्हणून आपण हे सगळं त्यांचं म्हणून करायचं आहे. मग त्यांचं म्हणून करायचं आहे, तर नक्षत्र झाडाचं सुद्धा का दिलेलं आहे स्वाध्याय. आपण आता स्वाध्याय ग्रुप का केलेले आहेत, आपण आता हे न्यूमरॉलॉजीचं झालं व्हिडिओ का बघत आहोत, तर कारण न्यूमरॉलॉजीवर आज कोणी काय काय लिहिलंय डिस्कशन ग्रुपवर. आता काय होतंय माहिती का, आपल्याला हे सगळं सुंदर सुंदर क्रिएट करायचंय ना. म्हणजे आता आपण उदाहरण घेऊ आपण, की आपला जो नक्षत्र सीड स्टार सीडचा जो प्रोग्राम आता सुलक्षणा मॅडम तयारी सुरू केली, जे नक्षत्र झाडावर बोलणार आहेत त्यांच्याकडे त्या ऊर्जा यायला लागल्यात. त्यांना त्या वरच्या नक्षत्रांच्या वरच्या प्लॅनेटच्या ऊर्जा मिळायला लागणार आहेत, जे विचार करून बोलणार आहेत. आणि बोलणाऱ्यांकडे या ऊर्जा आल्या की ते आपोआप ग्रुपला ऐकणाऱ्यांकडे सरकणार आहे, विचार करणाऱ्यांकडे सरकणार आहे. तर हे आपण काही उद्दिष्ट ठेवलंय की आपलं स्टारसीड ओरिजिन आहे. आपल्यातले काही जण वर्ण आलेले आहेत आणि वर्ण आलेले आहेत पण ओळखत नाही. आपण ओळखत नाहीये त्यांना, कोण वर्ण आले, मी आलीये की नाही, मी कुठून आलीये, मग माझा मागचा जन्म कशासाठी होता, माझ्या मागच्या जन्मात मी या जन्माचं काय घेऊन आलीये. तर आज नूतन मॅडमनी मला एक प्रश्न विचारला. नूतन मॅडम म्हटले, मॅडम मरणाच्या वेळेला आपल्याला जे काही दाखवलं जातं, मग त्याच्यात आपण कितपत अडकणार किंवा कसं अडकतो काय. तर त्याच्यामध्ये आपण ह्यावर चर्चा केलेली आहे की आता समजा एखादं दृश्य दाखवलं गेलं 10 सेकंदाचं किंवा 1 मिनिटाचं, तर त्याच्यात जिथे भावना उच्चंबळून येणार आहेत आपल्याला, तिथे आपण अडकणार आहे. समजा काही मुलाचं दाखव, समजा कोणी ऍक्सिडेंटली जात आहे. आता हे सगळे मृत्यू आपण घेतलेले आहेत. तुम्ही कशा जाणार, मी कशा जाणार. जसं आपण रोग घेतले, जसं आपण शिक्षण घेतलंय, जसं आपला नवरा निवडलाय, जसं मुलांनी आपल्याला निवडलंय, तसं आपण मरणार कसं हे सुद्धा निवडलेलं आहे. हे सगळं पत्रिका सांगतेच की आपल्याला कुठल्या ग्रहामुळे कुठला त्रास होतोय, आजार का चाललाय, कुठवर आजार जाणार आहे. कारण हे आपली सोल प्रोग्राम आहे. जसं आपण केस निवडले, जसं आपण त्वचेचा रंग निवडलाय, तसं आपण मरणही निवडलंय. कोणी ऑन द स्पॉट जाणार आहे, कोणी अंथरुणावर खेळून जाणार आहे. आपण निवडलेले, ते लक्षात घ्या, आपण निवडलेले. मग आता काय होतंय, न्यूमरोलॉजी काय, नक्षत्र काय, ह्यामुळे हे सगळं उलगडायला लागलंय. साधं जन्म तारीख जर आपण बघितली, तर त्या जन्म तारखेवरनं माझा मागचा जन्म कसा होता, मी कुठे एंड झाले,
या जन्माला मी कुठला तारीख आणली, कुठला महिना आणला, कुठलं इयर आणलं, त्याप्रमाणे मी जाणार कसं हे पण न्यूमरोलॉजी सांगायला लागली आता. मग हे का सगळं यायला लागलं? पूर्वी नव्हतं एवढं नक्षत्र आणि न्यूमरोलॉजी. आता पूर्वी सगळं आपल्या ऋषीमुनींनी लिहून ठेवलंय ते राहू द्या. पण आता आपल्याला ही सगळी उलगडे यायला लागले. तर आता सगळे गंगाजळ व्हिडिओ आले. का आले? तर हे आपल्याला आपली ओळख पटवून द्यायला आले. मग समजा एखाद्याचा मृत्यू अचानक ऑन द स्पॉट जाणार आहे, त्याला तो 10 सेकंदाचा 1 मिनिटाचा मूवी दाखवला, तो मुलामध्ये अडकला, तर ते मुलाच्या घरात जन्माला येईल, मुलाबरोबर काही रिलेशन घेईल. समजा पैसे एवढा गाठोडा साठवलाय आणि मग आता तो त्याला कळायला लागला आता आपण चाललो, तो पैशात अडकला, तो पैसे उपभोगायला येईल ना मग त्या घरात येईल तो पैसा त्याचा त्याचा साठवलेला इस्टेट घर दार गाड्या उपभोगेल तो. असं असतं ते. म्हणून मी म्हंटल तर रिहर्सल करा रिहर्सल करा मरणाची. आम्हाला ESL प्रोग्रामला तेच शिकवलं की मृत्यूच्या कॉटवर 10 मिनिटात मृत्यू होणार आहे आणि कुठली खंत निर्माण होईल की मी काय केलं नाही माझ्या आयुष्यात घराच्या 4 भिंती सोडून घरातली माणसं सोडून ते करायचं. आम्हाला टीमनी शिकवलं. आमची जी टीम होती 25 जणांची 17 कंट्रीची आम्हाला शिकवलं. प्रत्येकाला चिठ्ठ्या द्यायच्या. काय कमी आहे तेच सांगायचं त्यांना. चिठ्ठी देऊन टाकायची. प्रेम चिठ्ठी. वाईट काय तुझे हे आम्हाला बघायला शिकवलं. कारण चांगलं तर बघतो आपण चांगलं तर सांगतो पण वाईट पण सांगता आलं पाहिजे बोलणेच पाहिजे. आणि आम्हाला त्या चिठ्ठ्या द्यायला शिकवलं. सगळ्यात जास्त वाईट चिठ्ठ्या मिळवणारी मी होते लक्षात घ्या. आणि सगळ्यात शेवटी प्रोग्राम झाल्यावर सगळ्यात चांगलं अप्रिशिएशन मिळवणारी सुद्धा मीच होते. कारण मग नंतर आता सांगितलं तुम्ही वाईट चिठ्ठ्या देऊन देऊन सुधारलंही एकमेकांना कारण तेच सुधारायला लावलं. तर आता तुम्ही सगळं चांगलं चांगलं द्या बघू कोणाला जास्त पण ती आले. त्याचे ते मंत्र वेगळे वेगळे होते पण त्यांनी आम्हाला शिकवलं की बोलताना प्रत्येकाचं वाईटही सांगता आलं पाहिजे चांगलंही सांगता पाहिजे. नुसतं वाईट सांगायचं नाही नुसतं चांगलं सांगायचं. त्यामुळे त्या काही स्किल्स या USA प्रोग्रामनी शिकवल्या. त्यामुळं काही होतं त्यामुळे आपल्यात परिवर्तन आपण चांगलं चांगलं आणायला लागतो. लवकर लवकर आणतो. जसं मला त्यांनी सांगितलं होतं पहिल्याच दिवशी प्रोग्रामच्या तू लीडर आहेस आणि तू जर असं सगळं बोलायला लागली तर बाकीचे काही शिकणार नाही कारण तू आणि त्यांच्यात गॅप आहे. माझा आपण इंडियन तर इंटेलिजंट आहोत त्यात मी सगळं येते ते म्हटले तू स्टेज सांभाळशील बाकीचे कोणी पुढे येणारच नाही. आणि असं काही बोलणं होतं की विचार पण कोणी करू शकत नाही. त्यांनी मला सांगितलं तू बॅक स्टेजचा रोल करायचा. गॅलरी नाटकात याला बाल्कनीत बसायचं. दुसऱ्या दिवसापासून मी बाल्कनीत बसल्या तिसऱ्या दिवशी मला बोलवून घेतलं आणि सांगितलं तू पहिली आम्ही अनुभवत आहोत ती एवढा रॅपिड चेंज तू केला बाकीचे करू शकत नाही. माझ्यावर दोघे इंडियन होते ते शेवटपर्यंत गप्प बसलेले. ते म्हणाले तुका मंगल गप्प बसते ते मुद्दाम आपल्याला कमी लेखतात इंडियनला असं त्यांनी अर्थ काढला. पण मला माझ्या काउन्सिलरनी हे सांगितलं होतं की तुला जास्त शिकायचं असेल ना तर तू ऑब्झर्व कर म्हणजे तुझा रोल बदल. आणि डायव्हर्सिफाईड जे आपल्याला दूरचे वाटतात ज्यांच्याशी आपल्याला जास्त टफ वाटतं त्यांच्याबरोबर तू राहायचं. बाकी फॅमिलियर नेपाळी आणि चायना बिना जवळच्या आशियन कंट्रीज बरोबर तू राहायचं नाही असं त्यांनी मला सांगितलं होतं. तर तसंच मला असं वाटतं की म्हणून मग ही सवय लागली की चांगलं आणि वाईट आपण जर सांगू शकलो तर एक चांगला मिलाप होऊ शकतो आणि उत्तम क्वालिटी गाठता येते. तर हे झालं. मग ते नक्षत्रांचंही तुम्हाला सांगितलं. नूतन मॅडमनी सांगितलं म्हणून आपल्याला आता मरणाचे सगळे सीन करायचे. आपल्या भावना कुठं उचंबळणार नाहीत ते बघायचे. आपण निदान आपल्याला हवं ते फ्री विल तयार करायचे. हा काळ सुरू झालेला आहे आता. काय एका सेकंदात ज्या वेळेला काही होईल ना तर त्यावेळेला आपल्याला कशात अडकायचं नाही किंवा तुमची जी फ्री विल आहे तुम्हाला जर याच धर्तीवर यायचे तुम्ही तसं ठेवा. तुम्हाला जर वेगळ्या आयामातल्या धर्तीवर जायचे तर तसं ठेवा. तुम्हाला सामाजिक कार्य करायचे तर तसं ठेवा. म्हणून आपण आता स्टारसीड पर्यंत जाणार आहोत आणि त्यामुळे या ज्या ऍक्टिव्हिटी चालल्या त्या फार महत्वाच्या आहेत हे मला सांगायचे. दुर्लक्ष करू नका या ऍक्टिव्हिटीजला कारण याला खूप महान इंटेन्शन ठेवलेलं आहे आणि ती गायडिंग ऊर्जा आपल्याकडनं करून घेत आहे. आपल्याला बोलायचं नसेल तर निदान विचार करा तुम्ही. आणि मग स्टार सीड लेवलवर आता आपण ज्या दुसऱ्या प्लॅनेटवर जाणार आहोत. संपलं ना आता आपलं या प्लॅनेटचं काम. आपण या प्लॅनेटवर कशासाठी आलोय आपण या प्लॅनेटला
बदलवण्यासाठी, परिवर्तन करण्यासाठी आलोय. म्हणून आपल्या परिवर्तनातून आपण प्लॅनेटचं कार्य साधायचंय. मग या ज्या चेतना पेरत आहोत, आता आपल्याला बोलायचं तेच बोलायचं आहे. मी क्रिएट केलं म्हणायचं आहे. मी सुंदर रिलेशनशिप क्रिएट केलेले आहेत आता. माझा द्वेष हा नष्ट झालेला आहे, कारण मला दिसायला लागले, चेतना वाढल्यामुळे मला दिसायला लागले. तिला सगळं समजते माझ्या मनातलं. त्यांना माझ्या मनातलं सगळं समजू लागले. हायर चेतना झाल्यात. मग चेतना वाढल्यामुळे सगळं समजायला लागले. त्यामुळे चांगलेच विचार यायला लागले दुसऱ्यांबद्दल. ते काय म्हणतील त्यांना कळतंय ना सगळं. आतून एक बाहेरून एक नाही मला राहता येत. आता तो माझा ड्युअलिटी रोल गेला. आपल्या लेवलवर विचार करायचा नाही, प्लॅनेट लेवलवर विचार करायचा आहे. मग ड्युअलिटी बदलली. सगळी माणसं आतून बाहेरून स्वच्छ वागायला लागली. मग अमृता मॅडमनी एक विचार मांडला की हे सगळं सुंदर सुंदर आहे, मग लर्निंग काय होणार आहे? आयुष्याचा मेन पर्पज लर्निंग साठी आहे. म्हणून आता मला त्याच्यावर तुम्हाला असा विचार मांडायचा अजूनही, की तो पण विचार करायचा की सगळं गुडी गुडी असून उपयोग नाहीये. म्हणून मग गुडी गुडी असून उपयोग नाही म्हणजे सगळं चांगलं चांगलं म्हणून उपयोग नाही, लर्निंगच होणार नाही ना मग. म्हणून मग आपल्याला आता या नवीन युगामध्ये काय शिकायचं आहे? तर वेगळ्या प्लॅनेटवर आपल्याला वेगळं कार्य आता करायचं आहे. त्याची नांदी, त्याची तयारी आपल्याला या स्वाध्यायातून करून घ्यायची आहे. मग वेगळ्या प्लॅनेटवर आपण चाललेलो आहोत, तर तिथल्या ऊर्जांना जोडायला नको का मरणाच्या आधी? मरणाच्या आधी त्या प्लॅनेटवर काय आहे, कसं आहे, आपण काय करू शकणार आहोत, हे जर आपल्या त्या प्लॅनेटवर जन्म घ्यायचा आहे, तर त्या प्लॅनेटच्या ऊर्जाला आता जोडल्याशिवाय का आपण आपला प्रोग्राम निवडणार आहे? मग नूतन मॅडमने सांगितलं, जो पिक्चर दाखवला जाईल, मुलाचं दाखवला मुलात अडकले, पैशात दाखवला पैशात अडकलो, खाण्यापिण्यात अडकलो, व्हॉट एव्हर काही, जिथे भावना अप अँड डाऊन झाल्या तिथे अडकलो. तटस्थपणे भावना ही चला बाय बाय चालले, बाय बाय चालले. मी तुम्हाला सांगू, मी तर माझं मरण आणि माझी प्रेत अंतयात्रा बघते, तुम्हालाही बघते कोण कोण आलंय माझ्या अंतयात्रेला, आणि मग मी असं करते, इथपर्यंत माझ्या ट्रायल सुरू आहेत. तर हे सांगायचं तुम्हाला, तुम्ही पण सुरू करा. दुसरं, आता मग आपला समजा राहिला, आपण घेतलो, मुलात अडकलो, पैशात अडकलो, घरात अडकलो, आता बॉडी सोडली, पुढं तेच करायचंय ना, पुढं आपल्याला प्रवास करायचा आहे ना. मग पैशातनं सोडायचंय का तुला? तुला तो लेसन घ्यायचाय का? का तुला परत त्या कुटुंबात जाऊन तो पैसा उपभोगायचा आहे, त्या मुलाबरोबर नाती उपभोगायची, त्या मुलाचा बॉस व्हायचा आहे, किंवा त्या मुलाचा पिऊन व्हायचा आहे, व्हॉट एव्हर काही. मग तिथे जन्म घ्यायचाय का? तसं तुला सगळं रिकव्हर करायचंय का? यातून ओव्हरकम करायचंय का? आपल्याला प्रोग्राम घ्यावा लागतो. मग मी ठरवणार नाही, नाही मला काही नको आता ते, मी इथेच सगळं ओव्हरकम करते, मग इथे सगळं ओव्हरकम, असं ते नंतरही आपल्याला असतं. नंतर एक चान्स मिळतोच की आता आपला सोल प्रोग्राम रेखाटा. मग आता आपल्याला तो सोल प्रोग्राम रेखाटण्यासाठी जर वेगळ्या प्लॅनेटवर जाऊन विचार करायचा आहे, जन्म घ्यायचा आहे, तर आता नको का माहिती असेल? कारण आता आपण जे आपल्या चेतनेत टाकतोय ना, त्या चेतनेला नष्ट नाही होणार आहे आता आपण जी बीज टाकतोय ती, या एक्झरसाइज मधनं. एक्झरसाइज नाही झाली तर कधी विचार करणार आहे आपण? मग या एक्झरसाइज मधनं, या बोलण्यातनं, या ऐकण्यातनं, या विचारातनं, या स्वाध्यायातनं आपण आपल्या इथे बीज टाकतोय. मग देह सुटला तरी ते बीज, ते ज्ञान आपल्याला राहणार आहे. मग आपण सोल प्रोग्राम रेखाटू. नको नको नको, मी त्या स्टारवरनं आलीये, मला त्या स्टारवर त्या त्या प्लॅनेटवर जायचंय, त्या ताऱ्यांच्या समूहात जायचंय, व्हॉट एव्हर, आणि मला तिथे काम करायचंय आता. आणि त्या ऊर्जा मला गाईड करणार आहे त्या झाडांना मधनं, त्या नक्षत्रांच्या झाडांची मी सेवा करून, त्यांच्या जवळ जाऊन, त्यांच्या व्हायब्रेशन मधनं ऍक्टिव्हिटी करून, आता करायची ऑक्टोबरला ऍक्टिव्हिटी, हे सगळं करून, व्हिडिओतनं जेव्हा दाखवतो व्हायब्रेशन, त्यांना कनेक्ट होऊन, त्यांना संदेश देऊन, त्यांना प्रेम प्रकाश देऊन, त्यांचे व्हायब्रेशन मी घेऊन घेऊन माझ्या चेतनेत त्यांची त्यांची बीज पडतील, त्या त्या ऊर्जा मला कनेक्ट होतील, आणि ज्या प्लॅनेटवरनं मी आलीये त्याचंही सगळं मी लर्निंग केलंय, त्याचाही मी शोध घेतलाय, मी का मेले, मी काय केलं मागच्या जन्मी, आणि मला आता या जन्मात काय प्रोग्राम होता तो झालाय, आता पुढच्या जन्मात मला हा हा ड्राफ्ट, हा हा माझा प्रोग्राम, तो मला प्लॅनेट
चला आय एम रेडी टू गो ऑन दॅट प्लॅनेट, कारण माझ्यामध्ये ऊर्जेने सगळं करून घेतलंय, ज्ञानही मला मिळालेलं आहे. आणि म्हणून आता आपण ते सगळं स्टारसीड घेणार आहोत प्रोग्राम, त्याच्या असाइनमेंट करणार आहोत. या थोड्या थोड्या असाइनमेंट करत करत ते करायचे आपल्याला. मग जर आपण हायर चेतनेच्या लेवलवर विचार नाही केला, आत्ताची माणसं, आत्ताच्या सिस्टीम या इतक्या खालच्या स्तरावर बघूच नका तुम्ही, कारण रॅपिड हा सगळा चेंज वर चाललाय. दणकन लाट आली की सगळा महाराष्ट्र डुबून जाणार आहे पाण्यामध्ये, किंवा जमिनीखाली गाडला जाणार आहे. मग एवढ्या मोठ्या स्तरावर जर बदल होणार तर हायर विचार करा ना, मग काय चेतना करणार आहे. दुसरा महाराष्ट्राच्या जागेवर काय येणार आहे, कशी प्रजा असेल, कसा सोन्याचा धूर निघेल, रोगच नष्ट झालेले असतील, दुष्काळ हे काही काय म्हणतो एन्व्हायरमेंटल वगैरे काही नसणार आहे. अशा ते सिस्टीम घेऊन आपण बोलतोय. मग चेतनाच्या सिस्टीम जर आपण क्रिएट करतोय, रिलेशनशिपच्या क्रिएट करतोय, तर हायर लेवलवर थोडा विचार करूयात. तर तुम्ही ज्या सिस्टीम्स घेतल्यात, कमीत कमी त्याला वर्तमान काळ वापरा बोलताना, कारण हे आपण रेकॉर्डिंग करतोय, हे व्हिडिओ आहेत, म्हणजे आपण त्या जाळ्यामध्ये सोडतोय. आपण जाळे आहोत, आपण ग्रीड आहोत, लक्षात घ्या. आपण काही धर्तीवर सोडत आहोत. त्यामुळे वर्तमान काळात कमीत कमी बोला आणि या मोठ्या स्तरावर विचार करा. आणि कार्यक्रम जरी बंद झाला तरी हे विचार चालूच ठेवा. तर धन्यवाद सगळ्यांना. हे जास्त मी सांगितलं कारण इंटेन्शन आणि त्या लेव्हलवरनं विचार करूयात आपण, आणि सगळ्यांनी मिळून काहीतरी उच्च लेवलचं साधूयात. तर चला, जास्त वेळ घेत नाही. अमृता मॅडम घ्या आता, तुम्ही लीड करा. कोण आहे? सुवर्ण मॅडम बोलायला सुरुवात करा. मग अमृता मॅडम तुम्हाला काय बोलायचं असेल तर बोला. चालूच करू देत आता, 4:30 वाजले ना. आम्ही अर्धा तास घेतला. ठीक आहे, बोला सुवर्ण मॅडम. नमस्कार, माझा आवाज येतोय? हो, येतोय येतोय, बोला. सर्वांना आत्मवंदन. मंगल मॅडम आणि अमृता मॅडमनी जो काही नवीन एक उत्कृष्ट कार्यक्रम ठरवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मला बोलण्याची थोडी संधी दिली त्याबद्दल पहिले सर्वप्रथम आपली ऋणी आहे. आणि मी जी काही एक कल्पना केलेली आहे ती किती बरोबर आहे किती चुकीची आहे मला माहिती नाही. आपण सांगालच त्यात काही करेक्शन्स असतील तर. तर मी विषय घेतला होता मानवी शरीर. तर त्याच्यामध्ये मी असा विचार केलाय की जर मी सृष्टीकर्ता झाले तर मी काय करेन? आता प्रेझेंट टेन्स मध्ये सांगायचं म्हटलं तर मी अशी महत्वाची गोष्ट करत आहे की जी मानवी शरीराची रचनाच मला बदलावीशी वाटते. म्हणजे अशी की जसं आपल्या शिवशक्तीचं जसं आपण बघतो अर्धनारी नटेश्वराचं की एकाच रूपात शिव आणि शक्ती दोन्ही आहेत अस्तित्वात. त्याप्रमाणे स्त्री पुरुष वेगळे न ठेवता एकाच शरीरात दोन्ही अस्तित्वात असणार. त्याच्यामुळे काय काय घडणार नाही की एकाच शरीरात दोन्ही असल्यामुळे मुलगा मुलगी भेद राहणार नाही. मुलगा मुलगी भेद राहणार नाही. जी अजून जन्मालाही आली नाहीये असा कोवळा जीव म्हणजेच काय तर स्त्री भ्रूण हत्या होणार नाही. मुलगी झाली म्हणून आई वडिलांना दुःखही होणार नाही. मुलींना काही पैशासाठी विकले जात नाहीये, तस्करी होत नाहीये, लग्नाचा बाजारही मांडला जात नाहीये, हुंडाबळी घेतले जात नाहीत. स्त्रीला अबला म्हटलं जाणार नाही कारण ते दोन्ही एकाच शरीरात असणार आहेत. तसंच बलात्कार, सेक्शुअल अब्यूज ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा घडत नाहीयेत कारण ते दोन्ही शिवशक्ती एकत्रच आहेत. आता त्याच्यातून पुढे प्रश्न येईल की मग सृजन पुढचं कसं होणार? तर त्याच एकाच शरीरात असल्यामुळे त्यांच्या आतील मिलनातूनच गरोदरपणा येईल. सर्व जे काही ज्या काही यातना एक स्त्री भोगते डिलिव्हरीच्या वेळेला, गरोदरपणाचे त्रास जे एक स्त्री भोगते तो पुरुषही भोगेल. कुठलाही पुरुष स्त्रीवर वाईट नजर ठेवू शकणार नाही. अबला सबला हा विषयच राहणार नाही. हे वेदावे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स होणार नाहीत. कोणाशी नावे जोडली जाणार नाहीत. कोणालाही नावे ठेवली जाणार नाहीत. दुसऱ्याला हीन दर्जाची वागणूकही दिली जाणार नाही. तसेच आता त्याच्या विरुद्ध गोष्ट की स्त्रिया अशा खोट्या केसेस करतात पुरुषांवर. बऱ्याचशा खोट्या असतात. मग त्यातील स्त्रिया कुठल्याही पुसकट कारणांनी पुरुषांवर खोट्या केसेस करणार नाहीत. त्यामुळे आपोआपच पोटगीच्या केसेसही बंद होऊन पोटगी द्यावी लागणार नाही. न्यायालयातील निम्म्याच्या वर कामे तशीच कमी होऊन जातील. आणि
आणखीन एक गोष्ट म्हणजे मग मन देणार नाही, भावना देणार नाही. त्यामुळे सुख दुःख नाही, आनंद आणि काळजी, वेगळ्या भावना राहणार नाहीत, त्रास या गोष्टी काहीच घडणार नाहीत. त्यामुळे कोणी कोणाच्या कुठल्याही प्रकारच्या भावना दुखावणार नाही, बुद्धिभेद ठेवणार नाही. कोणी खूप हुशार, कोणी मठ्ठ असणार नाही. सर्वजण सारखेच असतील. पास, नापास त्यामुळे होणाऱ्या त्यामुळे मार्क कमी मिळाले या गोष्टीमुळे होणाऱ्या सुसाईड राहतील, त्या होणार नाहीत. दुसऱ्याला कमी लेखले जाणार नाही. गरीब श्रीमंतीचा भेद राहणार नाही. प्रत्येक जीव हा सेल्फ सफिशियंट असेल. त्यामुळे तहान-भूक तसेच. आता आणखीन एक गोष्ट कुठली तर तहान-भूक देणार नाही. ज्यामुळे पैशासाठी होणाऱ्या चोऱ्या-माऱ्यांचं प्रमाण कमी होईल. "पापी पेट का सवाल" म्हणत जे पैसा जमा करण्याच्या मागे कष्ट करावे लागतात, त्याची गरजही आपोआप थांबेल. त्यामुळे आपोआपच गरजा राहणार नाहीत. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी नॉन-व्हेज खाण्याच्या गरजांसाठी होणाऱ्या हत्या थांबतील. प्राणी हत्या, पशु हत्या थांबतील. वृक्षतोड थांबेल. सर्वत्र सुजलाम सुफलाम होईल. गरजेच्या गोष्टी जसे की वॉशरूम वेगळी बांधावी लागणार नाहीत. कपडे वेगळे बनवावे लागणार नाहीत. नोकरीतील आरक्षण विषय राहणार नाही. रात्री अपरात्री सुद्धा फिरताना भीती वाटणार नाही. स्त्री-पुरुष रांगा वेगळ्या कुठेच कराव्या लागणार नाहीत. पुरुषी वर्चस्व, मीपणा राहणार नाही. तसेच स्त्रीला कोणी अबलाही म्हणणार नाही कारण एकाच शरीरात दोन्ही असतील. म्हणजेच काय की त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत सेक्शुअल अब्यूज न होणं, भावना न देणं, मन न देणं, त्यामुळे दुःख राहणार नाही. सगळीकडे आनंदी आनंद असेल आणि आत्ता जसं मॅडम म्हणाल्या तसं खरंच सोन्याचा दूर निघेल, असं मला वाटतं. चूक असेल, बरोबर असेल माहिती नाही. पण हा विचार केलाय खरं. धन्यवाद. धन्यवाद सुवर्णा मॅडम. मानवी शरीराचं तुम्ही म्हटलात की स्त्री पुरुष दोन्ही एकच असेल, तर ते रचनेबद्दल काय सांगाल अजून तुमची क्रिएटिव्हिटी? आता क्रिएटिव्हिटी कसं अवयव आहे म्हणा, बुद्धी आहे, मेंदू आहे, सगळं आहे. किंवा बदल घडण्याचं म्हणजे स्त्री पुरुष बदल म्हणून लिंग वेगळं आहे. तर मग एकच म्हणजे नेमकं कशा प्रकारचं शरीर असेल? म्हणजे सूक्ष्म लेवलला विचार केला, खरोखर जेव्हा अशी करायची वेळ येईल किंवा आता खरोखर बनवायचं आहे तसं, तर त्या वेळात तुम्हाला काय काय तुम्ही कराल ते जास्ती सांगणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीचं अर्धनारीनटेश्वराची रचना आहे त्या पद्धतीने. म्हणजेच एकाच शरीरात दोन्ही गोष्टी चालणार. ओके. मग जे काही तुम्ही सांगितलं पुनर्निर्मिती किंवा पुनर्जन्म म्हणताय ना मी, जन्मासाठी किंवा आपण सृजन. सृजनशीलतेसाठी. मग त्या प्रोसेसमध्ये चेतनेच्या लेवलला किंवा हे दोन्ही वेगळं वेगळं नसल्यामुळं बाकीचं काय होईल ते सांगितलं, पण मानवी शरीराशी रिलेटेड आणखीन काय सांगू शकाल? म्हणजे तो विषय तुमचा आहे म्हणून की नेमकं आणखीन काय तुम्ही वेगळी क्रिएटिव्हिटी शरीराच्या बाबतीत कराल? ठीक आहे, कपडे वेगळे नाहीत, मग कपडे नाही तर मग शरीरच तुम्ही असं बनवू शकता का की ज्याला गरज नाही आहे कपड्यांची, किंवा आपण मनात आणता क्षणी कपडे वेगळ्या रंगाचे म्हणा, वेगळ्या पद्धतीचे जे काही आहे ते, तर अशी काही क्रिएटिव्हिटी तुम्ही त्याच्या बाबतीत विचार केलाय का मानवी शरीराचा? एकाच शरीरामध्ये दोन्ही असल्यामुळे कपडे पण अशाच प्रकारचे राहणार की जे म्हणतो आपण की जे पुरुषाचे असतील तसेच अर्धे पुरुषाचे अर्धे स्त्रीचे, म्हणजे दोन्ही लुक जो आहे तो एकाच ठिकाणी दिसणार. ओके. नाही, म्हणजे मला म्हणायचं होतं की सूक्ष्म रूपानं मानवी शरीरच सूक्ष्म बनवायची वेळ आहे, तर कसं हा. बनवाल तुम्ही? जसं आपलं शरीर बनवण्याआधी काहीतरी खूप जास्ती विचार करून क्रिएटिव्हिटी केली ना, कुठला अवयव केली. कुठे असला पाहिजे, तो कुठलं कार्य करतोय, तसं तुम्ही बरोबर. मानवी शरीर रचना क्रिएटिव्हिटीसाठी घेतले, तर त्याच्या बाबतीत काय पर्टिक्युलर मानवी शरीर रचनेबद्दल काय विचार करताय किंवा केलाय? मानवी शरीर म्हणजे एक हात, म्हणजे आपण आता जे दोन हात बघितलेले आहेत, दोन पाय पाहतो, त्यानुसारच एक पाय म्हणजे जी पूर्ण अर्धी बाजू आहे ती स्त्रीची आणि जी पूर्ण अर्धी हे बाजू आहे कळालं, दुसरी हे ती कळालं मला, पुरुषाची. पण त्याच्यात आता बाकी सूक्ष्म लेवलला जाऊन आणि काय बदल तुम्ही अपेक्षित ठेवताय किंवा क्रिएटिव्हिटी तुमची कुठे आणखीन वापराल? हे ढोबळमानाने वरचं सांगितलं, ठीक आहे, स्त्री म्हणजे काय अर्धनारी नटेश्वर, पण ॲक्च्युअलमध्ये जेव्हा ते अंमलात आणू आपण. मला सुचलेलं बोलू शकते का? हो हो, हे नक्की, ऐकल्यावर सगळ्यांसाठीच आहे डिस्कशन. हो हो, नक्कीच. म्हणजे तुमचा त्यांनी व्हिडिओ ऑनच ठेवा सुवर्णा मॅडम. हां. म्हणजे मॅडमनी जे मानवी शरीर म्हणजे त्यांनी अवयवांचं घेऊन सांगितलं एका ह्याच्यात दोन्ही.
तर चेतनेच्या स्तरावर आणि सूक्ष्म लेवलवर जे तुम्ही म्हणताय, तर त्यावेळेला आत्ताचं कसं असतं की स्त्री शरीर म्हटलं की त्या स्त्री सुलभ भावना त्याच्यात जास्ती प्रॉमिनंटली असतात आणि पुरुषाचं शरीर बघितलं तर त्याच्यात मॅस्क्युलिन भावना असतात. तर सूक्ष्म लेवलला जेव्हा दोन्ही त्या एकत्र म्हणतायत त्यावेळेला त्याच्या आता कसं असतं की आता सुद्धा फेमिनिन आणि मॅस्क्युलिन दोन्ही आहेत भावना आपल्या ह्याच्यामध्ये. तर ते सूक्ष्म लेवलला जेव्हा असेल ना त्यावेळेला त्यांच्या अनुषंगाने मी हे बोलतेय, त्यावेळेला ते असं कुठलंही असं ओव्हर पॉवरिंग होणार नाही सूक्ष्म लेवलला. फेमिनाईन अँड मॅस्क्युलिन थोडक्यात काय एनर्जी संतुलन, संतुलन संतुलन. भावनांचं, विचारांचं, शरीराचं. म्हणजे त्यांचं जे म्हणणं मानवी कुठल्या शरीराचं इक्विलिब्रियम आहे ना, ते भावनेच्या रूपात पण फेमिनाईन अँड मॅस्क्युलिन एनर्जी विल बी इक्वलाइज्ड. त्या आणि भावना येस शून्य येस म्हटल्या, हा. भावना असणारच नाही म्हणाल्या. नाही नाही मला मन असं म्हणायचंय, मन नाही भावना नाही. नाही नाही भावना नाही असं सूक्ष्म म्हणते ना. सूक्ष्म लेवलला जे काही असेल ना त्यांच्या मानवी शरीराशी रिलेटेड आता जे म्हणतायत ते जे काही आहे ते तिथे इक्वल असणार असं सूक्ष्म लेवलला सुद्धा. मग इक्वल जर ठेवलं, म्हणजे ठीक आहे, आता आपल्याकडे ओव्हर पॉवरिंग होणार नाही कुठेच, म्हणजे हो, बरोबर. सगळंच. हा मग आपल्याकडे आता आपण आपल्या आजूबाजूला काय, इव्हन आपल्या आतमध्ये पण बऱ्याचदा अशा इगो येतात ना, की स्त्री येतात ना. शरीरात असताना पुरुष जे काही वागतात, तर आपल्याला कालच विषय झाला ना पासपोर्ट नाव पण बदलण्याचा, हो. बरोबर? हा. पण हम्म. इगो त्या- इगो तेव्हा हा. तेव्हाच येणार ना की जेव्हा मन आणि भावना असतील. ओके. मन आणि भावनाच नाही तिथे ठेवल्या तिथे तर नाहीच आहे इगोचा ना. प्रश्नच नाही येणार. सुवर्ण तिथे मॅडम, नाही. एक मिनिट सुवर्ण मॅडम, ऍक्च्युली तुम्ही मानवी शरीर घेतलं पण शरीरावर काही बोललेलं नाहीये. तुम्ही परत कॉमनच गोष्टींचा विचार केला, रिलेशनशिप किंवा स्त्री आणि पुरुष. तर आता तुम्ही जो विचार मांडलाय ना, की स्त्री आणि पुरुष ते एक्झिस्टिंग आहेतच ना, आपण आजूबाजूला बघतोच ना. पण ते वेगवेगळे आहेत ना. हा, पण वेगळे आपल्या आतमध्ये दोन्ही तत्व तर आहेतच ना, स्त्री तत्व, पुरुष तत्व तत्व. आहे. आहेत ना, आपण बघतो ना टोल आहेत ना. नाक्यावर वगैरे आहेत ते. नाही मला बरोबर. अजून आणि मला एक मिनिट प्रश्न मला विचारायचा आहे. श्रद्धा मॅडम थांबा, मला जरा मांडू देत विचार, म्हणजे हा, त्या पण हा. बोलायला लागतील, काही ओके. बोलायला लागतील. तर ते आता एक्झिस्टिंग आहेत, बरोबर. तुम्ही जे म्हणता स्त्री पण आहे पुरुष ते एक्झिस्टिंग आहे, आपण त्यांना काही तृतीयपंथी म्हणतो, बरोबर. आणि देवाच्या जवळचे पण म्हणतो आपण ते. तर यामध्ये ऑलरेडी हे एक्झिस्टिंग आहे शरीराने जर विचार केला तर. तुम्ही काय म्हटलं, भावना नसणार आहेत. आता असा त्यांच्यात विचार, भावना आहेत. हा, मग असा विचार करायचा, भावना जर नाही राहिल्या तर रोगच होतील सगळे. दुसरा विचार आता श्रद्धा मॅडम ज्या म्हणतायत, की आता अमृता मॅडमचा बेसिकली प्रश्न असा आहे की तुमच्या विषयावर आहे, की शरीर जर तुम्ही म्हणताय तर त्या शरीरावर तुम्ही बोला ना. मानवी शरीर तुम्ही कसं क्रिएट करणार, उदाहरणार्थ रोगच नसणार आहेत असं तुम्हाला म्हणायचंय. मानवी शरीर तुम्ही काय क्रिएट करत आहात, तर मानवाच्या नि- शरीरातले रोग नष्ट झालेले आहेत. तुम्ही परत निरोगी स्त्री झाले पुरुष, मन. तुम्ही जर परत स्त्री पुरुष म्हणून विचार करत असाल तर ते स्त्री पुरुष सिस्टीम झाली. तो मानवी शरीर या विषयावर तुम्ही बोलत नाहीये. मानवी शरीर या लेवलला जर विचार केला तर एक उदाहरण सांगितलं मी, रोग नष्ट झाले. दुसरं सांगते की 1000 वर्ष आयुष्य असणार आहे मानवी शरीराचं. शरीराला अमर्यादा असणार आहे, शरीर होऊ शकणार आहे, आणि हे सगळं होणारच आहे ना आता. असं त्या लेवलनी तुम्ही विचार करा मानवाच्या शरीराने. मग डोळ्यांचं काही असेल तर डोळा हा खूप दूरच बघू शकेल. कानांचं कसं असेल मानवी शरीर, तर कान हा जसं कुत्रा पण भूकंप होण्याच्या आधी जाणू शकतो, तसं आपलं मानवी शरीर ह्या सगळ्या संवेदना सृष्टीच्या जाणू शकणार आहे, कारण तो क्रिएटरच झालेला आहे आता. अशा लेवलनी तुम्हाला मॅडम प्रश्न विचारत येते, त्या लेवलनी तुम्ही सांगा. आता श्रद्धा मॅडमनी विचार मांडलाय तो असा की भावनाच्या लेवलवर सुद्धा पुरुष आणि स्त्रीचे जशा आता आपण जर बघतो तर पुरुषांच्या भावना ही आयडियालिस्टिक आहेत, आदर्श आहेत. म्हणजे उदाहरणार्थ मुलांना पालन पोषण वाढवण्यामध्ये त्यांच्या भावना आपल्यासारख्या नसतात. मुलांनी नंबर आणला पाहिजे, मेडल आणले पाहिजेत, प्राइजेस आणले पाहिजेत, हाच शिकला पाहिजे, तोच शिकला पाहिजे, कामच केली पाहिजे, असं काही पुरुषांच्या भावना मुलांमध्ये नसतात. मग त्या स्त्रीच्या जास्त असतात. तर श्रद्धा मॅडम असा विचार मांडतायत, जर स्त्री आणि पुरुष हे जर शरीर लेवलवर इक्वल आले तर भावना सुद्धा इक्वल होतील. हा विचार त्यांनी मांडलेला आहे, हो ना श्रद्धा मॅडम? हो बरोबर आहे. आणि अजून मला एक सगळ्यांना ओपन आहे की तुम्ही या गोष्टीवर विचार करा आणि एक कल्पना मांडा.
एक मिनिट मॅडम. हा, आता आणि बोला. आता आता तुम्ही जे म्हणताय ना की आताचं म्हणजे कसं आहे की युगच परिवर्तन आहे, म्हणजे हो, परिवर्तनच करताय तुम्ही. तर हो, जसं आता म्हणजे जे पहिल्यापासून जे होतं सत्ययुग, द्वापार, त्रेता, कलियुग आणि परत आता हो, जे सत्ययुगाकडे चाललंय. तर मग हो. माझं म्हणणं मॅडम आहे मी की मानवी शरीर सत्ययुगामध्ये त्यावेळेला जे काही आपण आता वाचलंय की बाबा खूप उंच होते किंवा तेजस्वी हो, होते, तर हो. तशा पद्धतीचं ते परत होणार. आता जे तर खुलं होत Exactly. जाणार. कलियुग ते अंगठ्या Exactly. एवढा माणूस होणार. तर तसं मॅडम ते मी 6 फूट 6 फूट उंच होणार आहे. हा. तर 1000 ते वर्ष तो जगणार आहे. चेंज 9 तो होणार आहेत. हा हा हे सगळं जे होणार आहे लोक तेच मी सांगते आणि आपल्याला हे हा क्रिएट करायचंय. हा हं. तसं तसं एक्सपेक्टेड आहे, म्हणजे मानवी शरीर जेव्हा त्या म्हणतायत निकरण बोलतायत. विचार म्हणून तर मग मी अर्धा तास घालवला सुरुवातीला, हा की तुम्ही आधी झालेलं आहे, मी क्रिएट केलेलं आहे म्हणायला सुरुवात करा ना. वाक्यरचना अशी तयार करा ना, की मी हे क्रिएट केलं, हे झाले. आता तुम्ही काय बोला, श्रद्धा मॅडम तुम्ही बोला. श्रद्धा मॅडम, सुवर्णा मॅडम काहीतरी काम आहे, तुम्ही बोलता का श्रद्धा मॅडम? नाही तर सुचेता मॅडम या तुम्ही बोलायला. नाही, मला तेच म्हणायचंय की ते मानवी शरीराचं त्या ज्या म्हणाल्या ना त्या अनुषंगाने कलियुग संपता संपता जे अंगठ्या एवढा बुटका माणूस होऊन मग त्याचं प्रलय होऊन सगळी पृथ्वीची नामशेष होणार, जलप्रलयामध्ये सगळं धुवून निघणार घाण. तर आत्ता जे काही टॉक्सिक किंवा निगेटिव्हिटी आहे आत्ताच्या कलियुगात ती जाऊन पुढचं जे आहे मानवी शरीर सुरू ते झालेलं आहे. हा सुरू झालेलं आहे. ऍक्च्युअली हे हा सगळे बदल आपल्या शरीरात सुरू झालेले आहेत. हा हा हा. तर त्या पद्धतीने ते सगळं स्वच्छ, म्हणून निरोगी, सुंदर असं म्हणून तर होणार. म्हणून तर आपण एक छान कल्पना रेखाटतोय. तर मानवी हो शरीर सुंदर विषय घेतला, हो पण हो ऍक्च्युअली विषय वेगळा राहतोय, बोलतायत वेगळे, असं हा होतंय हा थोडं. हा 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 सगळेजण शेवटी त्या कॉमन लेवलला विचार करतायत, असं नकोय ते. हा 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 मानवी म्हणून म्हणून मी आयडिया अशा म्हणते की तुम्ही आता तुम्ही कल्पना करा ना, शरीर कसं हवंय आपल्याला. म्हणजे आपल्या शरीराच्या काही काही मर्यादेत उदाहरणार्थ या काय बरं अर्चना मॅडमनी सुंदर विचार मांडला होता की नाही बाबा हो आपल्याला, किंवा मी सुद्धा म्हणते की खाण्याची गोळी, तर त्या म्हटल्या कशाला हम्म, खायला खायला पण नको, असं असं आपण हम्म, मांडू ना. हम्म, मानवी शरीर खायलाच लागत हो नाही. हो खाण्यासाठी सगळे व्यर्थ आहेत, भिकारी आपण बघतो, दयनीय अवस्था हो बघतो, हो 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 साठवला जातो नाही बरोबर का, कपडा बरोबर लत्ता बरोबर. सेल्फ हम्म, प्रोटेक्टेड शरीर झालंय, त्याला काही हम्म, कपड्याची आवडण्याची गरज नाही राहिली. हम्म, 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 आपण आता असं शरीर झालेलं आहे की चिरदायी आहे, हम्म, सुंदर काही काही क्रिएशन्स करत आहोत, मर्यादा संपलेल्या आहेत शरीराच्या, हम्म, भेदभाव राहिलेला नाही, गोरा काळा हम्म, नाही, हम्म, उंच हम्म, बुटका. आज हम्म. आपण बघतो की जाती सुद्धा लगेच चेहऱ्यावरनं दिसतात, चायनीज हो असे हो हो अमेरिकन असे असतात, मग ते काळ्यांना काही हम्म, त्रास होतो. मग हम्म, आपण हम्म, म्हणतो की सगळं मानवी शरीराची इक्वॅलिटी आली आहे. हम्म, 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 हम्म. असं आपल्याला क्रिएशन करायचंय आणि आता Right. आपल्या शरीरात डीएनए लेवलला ते बदल सुरू झालेले आहेत ना. आता हम्म. उंच उंच बघा, जनरेशन मुलांची हाईट वाढत हो चालली, 6 राईट. फुटाच्या वरती मुलं हा यायला लागली आणि आपण त्यांना हायब्रिड म्हणायला लागलोय. हायब्रिड बरोबर. मुलं आहेत, हायब्रिड हम्म, मुलं आहेत. हम्म, पण हम्म, ऍक्च्युअली तसं बदल होत 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 आपण चाललेलो आहोत. म्हणून तर आपल्याला हम्म, हे हम्म, विचार मांडून जास्त त्याला रॅपिड करायचे आपल्या हम्म, ग्रुपसाठी. हम्म, हम्म, मग ते योग्य विचार झाले पाहिजेत ना, आणि कोणीही हम्म, साधा माणूस विचार करेल की शरीर कसं हवंय आपलं. हम्म, हम्म, त्याच्यात हम्म, स्त्री पुरुष या लेवलला आणलं तर परत तो वेगळा विषय होतो. वेगळा विषय. बरोबर बरोबर बरोबर. हम्म. तर त्या लेवलनी विचार करा. सुचिता मॅडम या, त्या 10 मिनिटांनी येते म्हटले सुवर्णा मॅडम. सुचिता मॅडम, मग कोण बोलणार आहे अजून? मी बोलणार आहे. मग बोला. बोला ना, या म्हणतीये मी, या हा. ना. सर्वांना नमस्कार. माझा मी जो विषय निवडलेला आहे तो आहे की शिक्षण पद्धतीमध्ये मी कसे बदल करीन आणि का, आणि क्वांटम फिजिक्सच्या प्रिन्सिपल्स वापरून किंवा त्याचा विचार करून मी हे माझे विचार मांडत आहे. सर्व श्रोत्यांना नमस्कार, तुम्ही हजर राहिल्याबद्दल. तर आता क्वांटम फिजिक्सचं आपण जर क्वांटम थिअरी बघितली तर त्याच्यामध्ये एक सुपरपोझिशनची संकल्पना आपण बघितलेली आहे. म्हणजे इन क्वांटम मेकॅनिक्स आपण असं बघितलंय की जे कण असतात ते सुपरपोझिशन ऑफ पॉसिबल स्टेट्स अंटिल मेजरमेंट्स, जोपर्यंत ते मेजर होत नाही तोपर्यंत एकच कण वेगवेगळ्या
त्याला वेगवेगळ्या स्थितीत अस्तित्वात असू शकतात. म्हणजे सोपं उदाहरण द्यायचं तर जेव्हा आपण नाणं वर फेकतो छाप की काटा करायला, तेव्हा त्या नाण्याला छाप आणि काटा दोन्ही बाजू असतात. मग ते एकदा खाली आलं की मग ते फिक्स होतं, म्हणजे छाप किंवा काटा. तर तसं आताच्या जे पद्धती आहे, शिक्षण पद्धती, तर प्रत्येक स्टुडंटमध्ये जो शिकत आहे, जो विद्यार्थी आहे, त्याच्यामध्ये अनेक प्रॉबेबिलिटीज असू शकतात की तो संगीतातही पुढे जाऊ शकतो, सायन्स शिकू शकतो, आर्ट्स शिकू शकतो. पण किंवाच एकाच विद्यार्थ्याला एकाच वेळेस फिजिक्स आणि संगीत आवडू शकतं, केमिस्ट्री आणि डान्स आवडू शकतो. तर त्या वेगवेगळ्या शक्यतांचा आपण विचार केला पाहिजे. आता आपण काय करतो, छापकाटामध्ये छाप पडला की झालं, जिंकला तो. म्हणजे एकदा सायन्सला गेलं की झालं, दुसरं त्याला काही नाही करता येत. त्याचा सायन्सचा छाप पडला त्याच्यावर, मग त्याला त्याच्यातच अभ्यास करायला लागतो. आता कोणी म्हणेल तो दुसरा अभ्यास करू शकतो, ते बरोबर आहे. पण त्याला एक अभ्यास अकॅडमिकली करताना दुसरा अभ्यास सायमल्टेनियसली करायला तेवढं आपली एज्युकेशन सिस्टीम पॉलिसी तशी नाहीये. त्यामुळे मी असं ठरवत आहे की जे जे रिजिड अकॅडमिक हे आहे ते बंद करायचं आणि मुलांना पाहिजे असतील ते विषय घेऊ द्यायचे. दुसरं म्हणजे अनसर्टेनिटी प्रिन्सिपल आहे की हेझनबर्गच्या प्रिन्सिपल प्रमाणे काय आपण बघितलंय की एकाच वेळी कणाची पोझिशन म्हणजे स्थिती आणि वेग आपण दोन्ही एकदम मोजू शकत नाही. त्याचप्रमाणे म्हणजे स्थिती आपण निश्चित केले की वेग डळमळीत होतो, अनिश्चित होतो. तसंच हे उदाहरण पण ह्याला लागू पडतं की आपण त्याच्यावर छापा टाकला की तू सायन्स स्टुडंट्स, तू मग आर्ट्स स्टुडंट्स. मार्कावरून आता आपल्याकडे पद्धत काय आहे की मार्कावरून मुलं हुशार आहेत की नाही ते ठरवायची एकच पद्धत सध्या अस्तित्वात आहे, समाजमान्य पद्धत मी म्हणते. मग त्याला बाकीचं कितीही काही येत असू दे ना, तर हे जे मार्कांवर पेपर काढायचा, तो तपासायचा आणि जे मार्क मिळतील त्याच्यावरून जो छापा पडतो, हुशार सायन्स स्टुडंट्स, आर्ट्स स्टुडंट्स, ते सगळं मला काढून टाकायचंय. विद्यार्थी म्हणजे विद्यार्थी, कोणीही हुशार आणि नसतो. असलेला तुम्ही नापास मुलांचं प्रगती पुस्तक वाचा, ते इतकं छान आहे की काहीही न शिकलेले असलेले शाळेतून काढलेले विद्यार्थी पुढे खूप मोठे होऊन त्यांनी शोध लावून म्हणजे त्यांची कुवत किंवा त्यांची जी इंटरेस्ट होता तो दुसऱ्या बाजूनी होता. ते प्राचीन म्हणजे त्या काळच्या शिक्षण पद्धतीला ते दिसलं नाही म्हणा, किंवा ते त्याचे गुण बाहेर काढण्यासाठी काही तेव्हा सिस्टीम नव्हती असं म्हणा. तर म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला कोणतेही विषय घेण्याची मुभा मी ठेवणार आहे. एक्सेसिव्ह जे बर्डन आहे एक्झाम वरती, परीक्षा, आता आपल्याकडे परीक्षा पद्धती इतकी विचित्र आहे की वर्षभर उनाडक्या करून शेवटच्या महिन्यात अभ्यास करून मुलगा पास होतो का? कारण घोका आणि ओका ही पद्धत आपल्याकडे चालू आहे आणि घोका ओका पद्धतीमुळे क्लासवाल्यांचं फावल आहे आणि आणखीन ते वाईट त्याच्यामध्ये प्रकार सुरू झालेले आहेत. क्लासेसच बंद करेन मी, नो क्लास, काही नाही. मुलांनी आपापलं शिकायचं कसं, म्हणजे टीचर तर पाहिजे, गुरुशिवाय ज्ञान नाही, हे तर खरोखरच आहे. पूर्वी सुद्धा गृही मुलांना पाठवत असत आणि पूर्वीची सिस्टीम अशी होती की गुरुच सगळ्या विषयांचं, एकच गुरु सगळ्या विषयांचं शिक्षण देत असे. त्या विद्यार्थ्याला आवश्यक धनुर्विद्या, राज्यकारभार, सामाजिक रिलेशन्स वगैरे, ती सगळं शिक्षण इथेच मिळत असे, ते एकाच गुरुकडे मिळत असे. आता असं झालंय प्रत्येक ह्याला वेगळा वेगळा गुरु. बरं, गुरु तर वेगळा असू दे, सिलेबस एकच, पेपर सगळ्यांना एकच, तपासणारा मात्र वेगळा. शिकवलाय कोणी, तपासतोय कोण, तपासून झालं की पुन्हा मॉडरेशन, तो मॉडरेटर वेगळा, एक्झामिनर वेगळा, हा वेगळा ते वेगळा. त्यामुळे त्या मुलाचे जे मार्क त्याला मिळालेले आहे ते खरे त्याच्या बुद्धिमत्तेनुसार मिळालेत का दुसऱ्या सिस्टीमच्या याच्यामुळे मिळाले ते कळायला मार्ग नाहीये. त्यामुळे क्लासेस मी बंद करून टाकणार आहे. क्लासेस नसतील माझ्या ह्याच्यामध्ये, जायचंच नाही कोणी. आणि मुलांना स्व अभ्यासाची सवय आता जात चाललेली आहे, ते मी अगदी बघतेय सगळीकडे.
कारण काय, शाळेत जायचं, मग टीचर शिकवणार, मग धावत धावत प्रत्येक विषयाला क्लास. हे काय तुम्हाला काय, म्हणजे शाळेत काय तुमचं लक्ष नसतं का? प्रत्येक विषयाला क्लास लावायचा, मग त्या क्लासला जायचं. मग तिकडनं आल्यानंतर शिवाय आईला तेही पुरेसं पडत नाही, शिवाय ती आई रट्टे मारून त्याचा अभ्यास घेत असते. कशाला पाहिजे? मग तो मुलगा स्वतः कधी अभ्यास करणार? त्याला कळणार कधी की स्वतःचा स्वतः अभ्यास करायचा असतो? तर स्वतःचा स्वतः अभ्यास करायची ही एकदम नष्ट होत चालली आहे. त्यामुळे नो क्लासेस, आणि मुलांनी स्वतःचा स्वतः अभ्यास करायचा. संध्याकाळी कंपल्सरी मैदानी खेळ खेळायचे. पूर्वी होतं तसंच पाहिजे सगळे. आणि एकच विद्यार्थी, एकच व्यक्ती जी असेल त्याच्या बाबतीत अनेक प्रॉबेबिलिटी प्रिन्सिपल जर आपण लावलं तर ते प्रॉबेबली सर्टन्टी नसते त्याच्यामध्ये. कित्येक शक्यता असतात. तो काय काय करू शकतो. तो व्हायोलिन उत्तम वाजवू शकतो, तो खो खोपटू होऊ शकतो, त्याचं फिजिक्स चांगलं असतं पण तो कविताही करू शकतो. तर असे जे वेगवेगळे आयाम आहेत त्या आयामामध्ये पुढे जाऊन त्यांनी आपापल्या ह्याच्यामध्ये त्याला पुढे जायची संधी मिळाली पाहिजे, अशी शिक्षण पद्धती मी करणार आहे. आता आपण क्वांटम कन्सेप्ट मध्ये एक बघितलंय, क्वांटम एन्टँगलमेंट. म्हणजे काय, कण वेगवेगळे असले तरी ते एकमेकांशी इंटरकनेक्टेड असतात. तर आता इथे सुद्धा हे शिक्षण घेणारे विद्यार्थी वेगवेगळे असले तरी ते बाकीच्या सिस्टीमशी एकमेकांशी तर असतातच. आताच आपण बघितलं, तो कोण तिकडे गेला त्याला काय झेंझीवाला, तो अमेरिकेतून इकडे आला तर इकडे काहीतरी चुकीचं घडतंय म्हटल्यावर इंटरकनेक्शन, तो लगेच इकडे आला आणि विद्यार्थ्यांच्या बाजूने उभा राहिला. तर जसे ते एकमेकांशी इंटरकनेक्टेड असतात तशी ती एज्युकेशन सिस्टीम सुद्धा फक्त ती अशी वेगळी काढता येणार नाही. ती सगळ्यांशी इंटरकनेक्टेड, इंटर रिलेटेड असते. त्याच्यामध्ये समाज येतो, त्याच्यामध्ये राजकारण येतं, कम्युनिकेशन स्किल्स येतात, फॅमिली येते, इंडस्ट्री येते. तर ह्या सगळ्यांची इंटरकनेक्टेड अशी ती सिस्टीम आहे. त्यामुळे मार्कांचं प्रेशर, म्हणजे आता काय झालंय की 99 मार्क मिळाले तरी काही वेळेस ऍडमिशन मिळत नाही. म्हणजे मग हुशारीचा कस तुम्ही करणार कसा? कारण या वेगवेगळ्या चुकीच्या असेसमेंट, ज्याला आपण म्हणू, चुकीच्या परीक्षा पद्धती आल्यामुळे ते विद्यार्थ्याचं खरं असेसमेंट होत नाही असं मला वाटतं. त्यामुळे स्वतःचा स्वतः विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा आहे. आणि नेहमीचा जो साचा आहे एक्झामचा, म्हणजे तुम्हाला 90च्या पुढे मार्क मिळाले म्हणजे तुम्ही हुशार असं काही नाही. 35 मार्क मिळालेला विद्यार्थी सुद्धा पुढे येऊ शकतो. प्रॉबेबिलिटी प्रिन्सिपल, त्याच्यात अनेक वेगवेगळ्या शक्यता असू शकतात. तो वेगळ्या ह्याच्यात पुढे येऊन, किंवा आता मी आर्ट्स घेतलं, आता पुष्कळ मुलं अशी आहेत. आमच्या ओळखीची एक मेडिकलला गेलेली विद्यार्थिनी, तिचे वडील त्या दिवशी आले होते. ते म्हणत होते की MS ला ऍडमिशन तिला कुठे मिळत होती वाटतं, डर्मॅटॉलॉजीला 1 कोटी भरून प्रायव्हेट कॉलेजमध्ये. आणि ती येऊन मला म्हणाली की बाबा मला आवडलं नाही हे, मला हे करायचंच नाहीये, मला पेशंट आवडत नाहीत, मला रक्त बघ आवडत नाही, मला हा पेशाच आवडत नाही. म्हणजे नंतर वेगळं सगळं तिचं पेरेंट्सचा जो दबाव असतो, नाही तू मेडिकलला जा. अरे पण त्यांना विचारा तुम्हाला काय आवडतंय, ते त्यांना करू द्या. पण हे बाबा चांगले होते, त्यांनी म्हटलं ठीक आहे, तू काळजी करू नको, माझे पैसे गेले, तर तुला काय आवडतंय, तुला काय शिकायचंय. तर त्यातल्या त्यात त्यांनी मध्यम मार्ग काढला की MBA ला जाणार, आणखीन हॉस्पिटल मॅनेजमेंट करून MBA होऊन स्वतःचं हॉस्पिटल काढून मी मात्र हेच करणार की मॅनेजमेंट करणार. आय डोंट लाईक ऑल दिस थिंग्स. तर असंही होऊ शकतं. तर क्षमता विद्यार्थ्यांच्या काय आहेत ते ओळखून, आणि ते असं नाहीये की 17-18 वर्षाच्या विद्यार्थ्याला किंवा 16-17 वर्षाच्या विद्यार्थ्याला कोळ्या वयामध्ये कळत नाही. त्या विद्यार्थ्याला पण कधी कधी कळत नाही. तर टीचरनी किंवा आई वडिलांनी त्यांच्यावरती, टीचरचा नसतो ह्याच्यात काही संबंध, आई वडिलांनी दबाव आणून त्याला अमुक एक हे कर असं सांगायचं नाही, अशी मी कळकळीची विनंती सगळ्यांना करेन की तुम्ही दबाव कोणत्याही प्रकारचा मुलावर नाही. त्याला पाहिजे ते करू द्या, त्याला पाहिजे ते विषय घेऊ द्यात. दुसरं म्हणजे परीक्षा पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल आवश्यक आहे. माझ्या मते जो टीचर आहे तोच असेस करू शकतो, ज्यांनी शिकवलंय. आता पूर्वीच्या ह्याचे तुम्ही विचार करा, जे गुरु होते तेच ठरवायचे कोण चांगला आहे कोण वाईट. आता मी शिकवलंय आणि त्या मुलाला येतं की नाही हा तिसरा ठरवणार कोण, पेपर सेटर.
त्याच्यानंतर आणखीन चौथा ठरवणार, पाचवा ठरवणार, तर ते चुकीचं आहे. माझा विद्यार्थी आहे, मला नक्की माहिती आहे त्याला काय काय येतं, त्याला काय काय आवड आहे आणि तो कसा आहे. आणि परीक्षा पद्धतीमध्ये फक्त जे भरमसाठ मार्क मिळाले की तो हुशार असं कधीही नसतं. कारण प्रत्येकाचं प्रेझेंट किंवा डेमॉन्स्ट्रेट त्याला करू दे, डेमॉन्स्ट्रेट करण्याच्या, त्याची हुशारी दाखवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकतात. जसे क्वांटम ह्याच्यातले कण असतात ते वेगवेगळे प्रॉबेबिलिटी असते, असं फिक्स सर्टन्टी काही नसते. तसंच आता आमच्या वर्गामध्ये फिजिक्सला, मी इंटर सायन्सला असताना एक मुलगा होता, त्याला पेपरमध्ये काही मार्क मिळायचे नाही किंवा तो असं मॉडेल करण्यात हुशार होता. आज टीचरनी ते निकॉल प्रिझम शिकवला, लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी करून आणला आणि छान वर्गामध्ये टीचरपेक्षा चांगलं त्यांनी एक्सप्लेनेशन केलं. म्हणजे प्रेझेंटेशन स्किल त्याच्यामध्ये होतं, तो मॉडेल्स बनवू शकत होता. तर प्रॅक्टिकल, प्रेझेंटेशन, कम्युनिकेशन स्किल्स, नंतर त्याची मेमरी. फक्त आत्ताची परीक्षा पद्धती कशी आहे, फक्त मेमरी. संस्कृतचं पाठांतर तुम्ही श्लोक घोकताना तसं फक्त काय, कळो न कळो, फिजिक्स मधलं नाही कळलं, अरे पाठ कर आणि लिहून टाक. तर असे जे, आणि क्लासेसमध्ये वगैरे सुद्धा तसंच चालतं, 10-10 वेळा लिहून घ्यायचं, कळो न कळो, उत्तर लिहा, प्रश्न द्यायचे आणि उत्तर पाठ करायची. तर त्याच्यामुळे कोणाचंही कल्याण इथे होत नाहीये. त्यामुळे एज्युकेशन सिस्टीम मला जर बदलायची आहे तर मी स्ट्रीम असा फिक्स करणार नाही. कोणालाही कोणताही विषय घेऊ दे, त्याची जी टीचर आहे स्वयं अध्ययनावर मी भर देईन आणि त्याचे जे गुरु आहेत, तो विषय ज्यांनी शिकवलेला आहे त्या गुरुनीच त्याची परीक्षा घ्यायची, हे मात्र अगदी निश्चित. शिकवणार एक आणि परीक्षा दुसरा घेणार, हे संपूर्णपणे चुकीची पद्धत आहे असं मला वाटतं. नंतर याच्यामध्ये बघा, ऑब्झर्वेशन आणि मेजरमेंट, मेजरमेंट अफेक्ट्स व्हॉट वी ऑब्झर्व इन क्वांटम प्रिन्सिपल्स. म्हणजे आपण एखादी गोष्ट बघून ऑब्झर्व केल्यानंतर आपण ती मेजर करतो की असं असं हे आहे. कणाचे एक्सपेरिमेंट प्रथम ऑब्झर्व केली जातात आणि मग ते ऑब्झर्वेशन झाल्यावर त्याचं रूप आणि वर्तन निश्चित होतं. पण आता इथे स्टुडंट्सच्या बाबतीत मात्र ऑब्झर्वेशनला काही स्कोपच राहिला नाहीये आत्ताच्या परीक्षा पद्धतीमध्ये. आणि जरी असेल, समजा मी ऑब्झर्वेशन आणि मग हे रूप किंवा वर्णन निश्चित करायचं ठरवलं, तर मी काय ऑब्झर्व करते, त्या मुलाला 95 मार्क आहेत, मग मी काय ठरवते, झालं निश्चित, तो हुशार. आणि एकाला 40च मार्क आहेत, मग झालं निश्चित, ऑब्झर्व केलं 40 मार्क. प्रिन्सिपल काय म्हणतं की त्याचं आता रूप किंवा वर्णन निश्चित झालं, मग झालं ऑब्झर्व करून, काय त्याचं वर्णन आलं, ड मुलगा. तर असं लेबलिंग तयार होतं. तर तसं आपण करायचं नाही. परीक्षेमध्ये प्रमाणाबाहेर जे मुलांवर टेन्शन येतं किंवा पाठांतर करण्यासाठी त्यांना भाग पडलं जातं, ती सिस्टीम नाहीशी करत आहे मी. त्याच्यानंतर टेक्स्टबुक्स लर्निंग ठीक आहे, पण टेक्स्टबुक्स मध्ये सुद्धा त्याच्यात गाईड, त्याच्यानंतर काय ते महत्वाचे प्रश्नाचे काय लिखतं ना ते 3 टेस्ट पेपर्स, तर ते सगळं ती अभ्यास करायची पद्धत नाहीये, ती फक्त मार्क मिळवण्याची पद्धत आहे. तर तुम्हाला खरं ज्ञान घ्यायचं असेल, तुम्ही फक्त इन्फॉर्मेशन गोळा करतात त्याची मुलं इकडे तिकडे जाऊन. आणि कशासाठी, कारण आपली सिस्टीम तशी आहे, कारण त्याला 90च्या वर मार्क मिळवायचे, कारण तरच त्याला ऍडमिशन मिळणार आहे. त्याच्या ऍडमिशनचं आणखीन घोळ वेगळे आहे, त्याबद्दल तो आता काही विषय नाहीये. तर हे सगळं बंद करून ज्याला जिथे पाहिजे तिथे ऍडमिशन, ज्याला जे पाहिजे ते त्यांनी शिकावं आणि वेगवेगळ्या त्याच्या ज्या केपेबिलिटीज आहेत, त्याच्यामध्ये ज्या एक्सपर्टीज आहेत, त्या आपण त्या टीचरनी शोधून काढायच्या. आपल्या स्टुडंट्समध्ये गुरु पण तितकाच ताकदवान पाहिजे. स्टुडंट्समध्ये काय काय ॲबिलिटीज आहेत ते गुरुनी शोधून काढायचं आणि गुरुनीच ठरवायचं, गुरुनीच मार्क द्यायचे, गुरुनीच त्याला हे करायचं, ठरवायचं की हा योग्य झालेला आहे की नाही. आता नुसतं आपण हे करायचं नाहीये, तर त्या विद्यार्थ्याला, मुलांना म्हणजे विद्यार्थ्याला समाजात सलोखा निर्माण करणं असो किंवा समाजात सलोखा निर्माण करण्याविषयी राष्ट्रप्रेम त्याच्यामध्ये कसं जागृत राहील, जागृत करायचं आणि ते सतत तेवत कसं राहील,
राष्ट्रभक्ती रुजवणे, आरोग्य स्वच्छतेबाबत जनजागृती, सामाजिक आणि शैक्षणिक जाणीवा वाढवणे, ह्याचं सुद्धा शिक्षण मुलांना दिलं पाहिजे. फक्त एकच एक त्याच्या आवडीचे विषय घेणं हे तर वेगळं, आणि त्याच्याबरोबर समाजाच्या दृष्टीने हितकारक हे सुद्धा शिक्षण किंवा राष्ट्रप्रेम रुजवणे हे सुद्धा महत्वाचं गोष्ट आहे. त्याचं शिक्षण सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्याला मी शाळेतच देईन. आता काही युजीसीने आता काही ठिकाणी आणलेलं आहे की तुम्ही एका वेळेस कॉमर्सचा विद्यार्थी सायन्सचा विषय घेऊ शकतो, किंवा यू कॅन चूज बॉटनी आणि मराठी, असं हळूहळू सुरू झालेलं आहे. त्या दृष्टीने हे चांगलं पाऊल पडत आहे. म्हणजे जे मी माझ्या मनामध्ये आहे ते हळूहळू त्या दिशेने मॅडम म्हणतात तसं आपण आता पुढच्या आयामात जातो, तर त्या दिशेने पावलं पडायला सुरुवात झालेली आहे. तर एकंदर आपण असं मी असं म्हणेन की 6 मेजर रिफॉर्म्स आहेत माझ्या मनात. म्हणजे मी करतेच आहे, ते करणार आहे. हायस्टेक एक्झाम्सवर अवलंबून हुशारी मोजायची नाही. एंट्रन्स टेस्ट बंद, क्लासेस बंद, वेगवेगळ्या क्षेत्रातले आवडीचे विषय त्यांना घेऊ द्यायचे. प्रोजेक्ट्स, एक्सपेरिमेंट्स, चित्र काढणं, चित्रांच्या थ्रू किंवा वेगवेगळी मॉडेल्स बनवणं, नंतर लेक्चर्स देणं त्यांना. ते आपल्याला जे काही आहे ते दुसऱ्यांना कम्युनिकेशन स्किल्स ज्याला मी म्हणते ते सगळं, प्रेझेंटेशन, ते सगळं त्याला कॉलेजात किंवा शाळेच्या लेवलवर सध्या तरी बरं आहे, कारण अनेक विषय शिकवले जातात. बागकाम असतं, नृत्य असतं, गायन असतं, पण पुढे ते का गायब झालं ते मला काही कळत नाही. तर फ्लेक्सिबल पाथवे, म्हणजे हा नाही आवडला जा तू आर्ट्स, तुला सायन्सला जायचं ना. कित्येक मुलं माझ्या ओळखीत आहेत, सायन्सला गेली आई वडिलांच्या दबावामुळे, आवडलं नाही, कॉमर्सला गेली आणि चांगली सीए झाली. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज, किंवा त्यांना स्वतः जज करू दे की आपल्याला काय येतं आणि काय नाही, तर लगेच अय्या त्यांनी सायन्स सोडलं, त्याला येत नसेल, आता कॉमर्सला गेला, असं जे समाजाचं आहे ना, म्हणजे आपोआप ते समाजाचं पण हे बदलेल. मुलाला पाहिजे ते शिकू दे. क्रिएटिव्हिटी त्याच्यात वाढवीन मी, असं शिक्षण पद्धती सुरू करायचे. थिंक, विचार करा. हल्लीची मुलं विचार करायला विसरलेली आहेत, कारण आपण घोका ओका पद्धती इतकी बोकाळलेली आहे. आणि मुलांना माहिती असतं क्लासला जातात सगळे, क्लासमध्ये आपल्याला इम्पॉर्टंट प्रश्न मिळणार, ते केले की झालं, आपण कशाला विचार करायचा. तर ती विचार मुलांनी केला पाहिजे. स्वतःचा स्वतः अभ्यास माझी मुलं करतील. आणखीन क्रिएटिव्हिटी वाढेल, राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी, सगळ्याचं शिक्षण मी त्यांना देणार आहे. धन्यवाद. बघा तुम्हाला काय वाटतं ते. मॅडम, तुम्ही छान सांगितले मुद्दे. त्यातलं एक म्हणजे तुम्ही जे पकडलं की मार्किंगवर किंवा फक्त मेमरीवरती जे काही चाललं आहे आता ॲनालाइज करायचं, ॲसेसमेंट प्रकारामध्ये ॲज अ, समजा तुम्हाला शिक्षण मंत्री ज्याला अधिकार दिला जातो सगळे नियम बदलायचा, तर तसं आता क्रिएटरचा रोल आहे बदलण्याचा, तर त्या ॲसेसमेंटच्या बाबतीत आणखी किती लेवलला जाऊन तुम्ही काय बदल करू शकता की जेणेकरून नुसत्या मार्कांवर न करता, म्हणजे आत्ता तर आपण बघतो की मुलांना स्वतःलाच बऱ्याच आता दबाव असतो, ही गोष्ट एका ह्याच्यापर्यंत ठीक होती, म्हणजे आमच्या जनरेशनपर्यंत म्हणू, पण आत्ताची नवीन जनरेशनची मुलं आहेत त्यांच्याकडे दबावही नाही, म्हणजे त्यांचा उलटा दबाव पॅरेंट्सवरती असतो, पण त्यांना बरोबर आहे. स्वतः येत नाहीत. म्हणून मग काही गोष्टी म्हणजे DMIT सारख्या टेस्ट वगैरे आहेत जे की प्रश्नावली दिली जाते आवड निवड याच्या आधारावरती, आणि लॉजिकल क्वेश्चन्स पण असतात, क्रिएटिव्ह पण असतात, आणि त्या आधारावरती उत्तरं देऊन त्यांचा IQ वगैरे चेक केला जातो आणि आवड कुठल्या क्षेत्रात आहे हे बघितलं जातं. तर त्या अनुषंगानं असेसमेंटमध्ये असं काही शिक्षण पद्धतीमध्ये बदल करता येतील की हे असेसमेंटमध्ये टेस्ट करण्याऐवजी शिक्षण पद्धतीमध्येच ते इन्क्लूड होईल, असं काही तुम्ही विचार केला? म्हणजे जी लेखी परीक्षा असते ना, की त्याच्यावरूनच सगळं आत्ता ठरतं. तर तसं नाही, त्याची तोंडी परीक्षा घ्यायची, प्रॅक्टिकल आता हळूहळू सुरू केलंय. प्रोजेक्ट्स असतात आणि कंटिन्युअस असेसमेंट प्रोग्राम पाहिजे. दर 3 महिन्यांनी परीक्षा. आम्ही शाळेत असताना होतो, नंतर ते गायब झालं. 3 महिने, 6 महिने, 9 महिने आणि वार्षिक 4 परीक्षा असायच्या, आणि त्या सर्वांचं एकत्रीकरण करून मग तुमची असेसमेंट केली जायची. म्हणजे आता जे आहे ना, फक्त जा आणि तो एकच पेपर सगळ्यांना, एकच टेक्स्टबुक, ते एकच इम्पॉर्टंट नवनीतची ती असायची.
इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, ते सगळे घोकून यायचे, तर दॅट इज नॉट करेक्ट असेसमेंट. तर तुम्ही, आणि जेव्हा तुम्ही एक माझा मुद्दा सांगायचा राहिला, जेव्हा तुम्ही असेस करता मुलांना, तेव्हा बाकीच्या ह्याचा पण विचार केला पाहिजे. म्हणजे एखादा मुलगा रात्रपाळीमध्ये रात्री कॉलेजला जाऊन दिवसा काम करत असेल आणि त्याला 40 मार्क मिळाले, तर 10 क्लासेसना जाऊन 90 मार्क मिळालेल्या मुलाबरोबरच त्याचे मार्क्स आहेत असं मी नेहमी म्हणेन. तर त्याची परिस्थिती काय आहे, तो कोणत्या परिस्थितीत शिक्षण घेतोय, म्हणजे तो फक्त त्याला मार्कांवरून जे इव्हॅल्युएशन करायचं आहे ना, ते कमी झालं पाहिजे. आणि जवळजवळ थेअरी म्हणजे लिहायची घ्या, तुम्ही लेखी परीक्षा घ्या, थिअरी घ्या, पण प्रॅक्टिकल पाहिजे, तोंडी परीक्षा घ्यायला पाहिजे, कम्युनिकेशन स्किल्स, त्यांना काहीतरी प्रोजेक्ट करायला दिले पाहिजेत. आणि मग तुम्ही एखाद्याला असेस करू शकता. आणि ग्रेडिंग, नो मार्क्स, पहिला आला, दुसरा आला, तिसरा आला, ही पण भानगड नाही. ग्रेडिंग करायचं ABCD. आणि ते मी म्हणते तसं ते आता कितपत शक्य होईल ते मला सांगता येत नाही. जो शिकवणार तोच परीक्षा घेणार. अमक्यानी शिकवायचं, दुसऱ्यानी परीक्षा घ्यायची, तिसऱ्यानी मार्क द्यायचे, चौथ्यानी मॉडरेशन, ही अगदी चुकीची सिस्टीम आहे असं मला वाटतं. हो, पण आता आपण बघितलं म्हणजे आता तुम्ही ग्रेडिंग सिस्टीम तर ऑलरेडी स्कूलमध्ये इम्प्लिमेंट ऑलरेडी झाले सुरू. केलं. हो, बाकी दुसरं पण म्हणलं कंटिन्युअस असेसमेंट म्हणतात, 3 6 9 आपल्या वेळी होतं. आता तर म्हणजे इंजिनिअरिंगमध्ये तर मंथली एक्झाम असतात, टेस्ट असतात आणि त्या कंटिन्युअस असेसमेंटसाठी घेतल्या जातात. पण त्याच्यामध्ये पण करप्शन म्हणेल मी, तिथे दुसरा शब्द वापरण्यासाठी नाहीच आहे माझ्याकडे, कारण शिक्षकांना स्वतःच्या विषयाचा रिझल्ट वाढवायचा म्हणून तेही तितक्या यांनी करत नाहीत. मग त्यासाठी तुम्ही काही म्हणजे काय अजून क्रिएटिव्हिटी वापरता येईल शिक्षण पद्धती बदलण्यामध्ये? मॅडम, रिझर्वेशन सिस्टम काढून टाकली पाहिजे. अगदी कारण अगदी त्या काढून टाकली रिझर्वेशनमुळे काय होतंय, रिझर्वेशन कधी होतं की ज्या वेळेला हे बॅकवर्ड क्लासला पुढे जायला रोकटोक होती. आता सगळ्यांना सेम अपॉर्च्युनिटीज आहेत ऑलमोस्ट. म्हणूनच रिझर्वेशन असेसमेंट सिस्टीम आहे किंवा स्क्रीनिंग म्हणतो आपण, त्याच्यामध्ये आणखीन काय विचार करता येऊ शकतो? म्हणजे हा प्रश्न फक्त सुचेता मॅडमना नाही, आपल्या सगळ्यांनाच आहे की असेसमेंट किंवा हे अनालिसिस जे चालू आहे स्क्रीनिंग आता समाजात, आणि त्यामध्ये आपण कुठेतरी खूप मोठा भाग आहे समाजाचा, की जसं आता मॅडमने सांगितलं की सायन्सला गेला, झेपलं नाही म्हणून कॉमर्स सोडलं की समाजातली लोक त्याला बोलतात, आपण पण त्याचा काहीतरी भाग आहे. तर मग आपण जर विचार करायचं ठरवलं तर आपण अशा कुठलं स्क्रीनिंग पद्धत वापरू शकतो ज्याच्यामध्ये मॅडमने आता सांगितलं की मार्क किंवा फक्त मेमरी कन्सिडर न करता त्याचं हार्डवर्क किंवा क्रिएटिव्हिटी किंवा मला असं बाकी मला असं वाटतं परिवर्तन जेव्हा तुम्ही म्हणताय ना नेक्स्ट आयामाचं, हां. पहिली गोष्ट म्हणजे ओव्हरऑल समाजाचंच काउन्सिलिंग होणं गरजेचं आहे. पेरेंट काउन्सिलिंग हा एक त्याच्यात भाग आहे. आपल्याकडच्या समाजाला आता आपण आपल्या देशापुरतं बघतोय म्हणून लार्जर स्केलवर वेगळा विषय असेल. आता कसं होतं की एखादा माणूस सुंदर चांभार पण असू शकतो, सुंदर कुंभार पण असू शकतो, पण आपल्याकडे हा जो एक मेंटल ब्लॉक आहे की व्हाईट ब्लॉक. कॉलर जॉब्स आर ऑलवेज प्रायोरिटाईज किंवा त्यांना जास्ती किंमत दिली जाते. तर हे कुठेतरी बदलायला लागेल. त्याच्यासाठी काय करायला लागेल मुळापासून ते कल्पना नाही, पण हे बाकी कुठेही बघितलं जात नाही. म्हणजे आपल्याकडे इंजिनियर, डॉक्टर, CA, लॉयर हेच काही प्रोफेशन्स असे आहेत की त्याला जास्ती स्टेटस आहे. तसं न करता त्याच्या माणसातलं कौशल्य बघून की प्रत्येक जण जे युनिक आहे आपापल्या परीने, तर त्याच्यातले स्किल सेट बघून ते डेव्हलप करून त्यालाही तेवढंच वेटेज मिळावं एक सोसायटीमध्ये. आणि हे पूर्वीच्या काळी मला वाटतं असावं. आता हे नंतर सगळं बदलत गेलं आणि घाण होत गेलं. तर हे कुठेतरी बदलायला हवं पूर्ण समाजाचंच. आणि पेरेंट काउन्सिलिंग मध्ये पण ते हल्ली होत आहे बऱ्याच ठिकाणी. लोक ऍक्सेप्ट करतायत. ऍप्टिट्यूड टेस्ट असतात 10वी नंतर आणि त्याच्या मुलाचा कल बघून त्याला तो कोर्स दिला जातो आणि त्याच्यामध्ये ते एक्सलंट करतात. म्हणजे ह्याच्यामध्ये कसं आहे, अंडरस्टँडिंग हे फार महत्वाचं आहे मुलाचं पेरेंटल लेवलवर आणि टीचर स्टुडंट लेवलवर, की त्या मुलाला नक्की काय आयुष्याकडनं हवंय आणि त्याला आयुष्यात नक्की काय करायचंय हे समजून घेऊन त्याप्रमाणे जर कोर्सेस दिले तर तो जास्ती त्याच्यामध्ये पुढे जाऊ शकतो. ना की माझ्या शेजारच्या मुलाने इंजिनियर झालाय, मला इंजिनियर व्हायचंय असं न करता. बरं, आता आपण शिक्षण पद्धती या विषयावर बोलतोय, आपण क्रिएटर आहोत. इथं जेवढे ऐकतोय किंवा सुचेता मॅडम बोलतात हे सगळे आपण क्रिएटर आहोत. मग शिक्षण पद्धती बदलण्यासाठीचे मुद्दे आपण जर लक्षात घेतले तर सुरुवात एकतर पहिली गोष्ट शिक्षण पद्धतीमध्ये मेन असणं म्हणजे शिक्षक आणि स्टुडंट ह्या 2 गोष्टी.
आणि समाज हा तिसरा पार्ट येतो, तोही ऑब्व्हियसली सगळं एकमेकांवर डिपेंडंट आहे. पण फक्त शिक्षण पद्धती बदलण्याचा विचार केला तर पहिली सुरुवात गुरु किंवा शिक्षक ज्यांना म्हणतो त्यांच्यासाठीची असेसमेंट येईल असं वाटतंय मला. म्हणजे त्या दृष्टिकोनातनं शिक्षकही आत्ता कसे असले पाहिजेत आणि विद्यार्थ्यांबद्दल तर आपण आत्तापर्यंत बोलत आलो. तर अशा पद्धतीनं आणखीन काय मुद्दे आपल्याला क्रिएटिव्हली ती शिक्षण पद्धती बदलण्यासाठी विचार. शिक्षकांसाठी असेसमेंट आता बोलू का मॅडम मॅडम? सेटनेट एक्झाम्स आहेत, एक पण दॅट मी इज एक नॉट बोलू का मॅडम? सफिशियंट. हो, बोला बोला. हा, मी सविता बोलतेय. हम्म. आतापर्यंत आपण हे सगळं बोलतोय ते आतापर्यंत जी सिस्टीम आहे शाळांची किंवा हम्म. परीक्षेची ही जी टिपिकल शाळा पद्धती आहे आताची, त्याच्या दृष्टीने आपण सगळे आतापर्यंतचे पॉइंट मांडलेले आहेत. पण आता आता असं नाही म्हणाल, ह्याच्या आधी 10 वर्षापूर्वी पाहिलेली शाळा आहे. आता सगळीकडे अल्टरनेट एज्युकेशन सिस्टीम्स तयार झालेल्या आहेत. अल्टरनेट एज्युकेशन सिस्टीम म्हणजे त्या शाळामध्ये फक्त पुस्तकी शिक्षण नसतं, तिथे त्यांना बागकाम करावं लागतं, नंतर सुतारकाम करावं लागतं, नंतर तिथे शेती करावी लागते, लोकर काम करावं लागतं, किचनमध्ये जाऊन पोळ्या लाटाव्या लागतात, नंतर चिखलात काम करावं लागतं, जेणेकरून चिखलाच्या साह्याने, विटाच्या साह्याने घर बांधावं लागतं. सगळ्या प्रकारचे म्हणजे सगळ्या बेसिकली जे जगण्यासाठी जे बेसिक स्किल्स असतात त्या सगळ्याचे तुम्हाला त्या शाळेमध्ये सगळं असतं. जिथे तुम्हाला ऍक्च्युअल शेतात जाऊन शेती करावी लागते, मुलांना भाजी लावावी लागते, भाजी तोडावी लागते, किंवा असे सगळ्या प्रकारचे छोटे छोटे जे असतात अशा अल्टरनेट एज्युकेशन सिस्टीम सगळ्या आहेत. ह्या टिपिकल शाळा पद्धतीमध्ये हे होत नाही. आणि जेव्हा तुम्ही अल्टरनेट एज्युकेशन सिस्टीम मध्ये शाळेमध्ये मुलं जेव्हा जातात तिथं त्यांना कळतं की आपल्याला काय आवडतंय नक्की करायला, हम्म. आणि मग त्याच्यातून त्यांना पुढचं निवडायला सोपं पडतं काय आपल्याला. आणि पण ह्याच्यासाठी सर्वच शाळा अशा झाल्या पाहिजेत. थोड्याशा शाळा नाही तशा आहेत, आपण तिथे नाही पाठवलं की झालं, असं पण नाही होऊ शकतं ना. नाही तेच ना, त्यासाठी मग अशा शाळांची निर्मिती होणं आवश्यक आहे. हा, आणि तशा शाळा म्हणजे हा शाळातून हे सगळं शिक्षण दिलं गेलं पाहिजे. हा शाळेतून पण हे शिक्षण. शाळातून बहुतेक असतं, पुढे कॉलेज प्रॉब्लेम आहे, तो हायर एज्युकेशन मध्ये प्रॉब्लेम आहे. आणि आता त्याच्यासाठी जे एक विषय निवडायची जी गोष्ट आहे, तर हे हम्म. आपल्या ज्या NIOS जे आपलं भारताचं जे बोर्ड आहे NIOS, तिथे हम्म. तुम्हाला व्हरायटी ऑफ सब्जेक्ट सिलेक्शन्स आहे. असं नाही की तुम्ही एक सायन्सचा घेतला नाही, आर्ट्सचा घेतला, तिथे तुम्ही आता इकॉनॉमिक्स. झालंय, आता युजीसीनी आणलंय, ते आधी नव्हतं मॅडम, आता नाही जस्ट काही नाही, वर्ष. NIOS हे फार जुनं बोर्ड आहे भारत सरकारचं, हे पण मग आपल्याला त्याचा माहित नाही. प्रचार झालेला नाहीये, मी तर प्रचार कोणाकडून झालेला ऐकलं नाहीये, नाही. प्रचार झालेला नाही. जसं CBSE IC जिकडे बघावं तिकडे CBSE हम्म. स्कूल, ICSE हम्म. बोर्डाच्या हम्म. शाळा आहेत, तसं NIOS हे खरं तर भारत सरकारचं एज्युकेशन बोर्ड आहे, ज्याच्यात तुम्ही वाटेल ते कॉम्बिनेशनचे विषय घेऊ शकता, तुम्हाला आवडतील तसे. आणि त्याच्यात इतकी सोपं एज्युकेशन सिस्टीम आहे ती. आणि खूप म्हणजे आता सारखं हे CBSE IC सारखं खूप कॉम्प्लिकेशन काही नाहीये त्याच्यात. खूपच हम्म. हम्म. थेरॉटिकल अभ्यास करा आणि हे करा असं नाहीये. तर हे माहिती नाहीये लोकांना. तर हे माहिती करून देणं, अल्टरनेटिव्ह एज्युकेशन सिस्टम फॉर्म करणं, किंवा मग त्याच्यात साधं असतं की लोकर काम करता आलं पाहिजे, तर लोकर काम आपण शिकवता आलं पाहिजे लोकांना. किंवा आणि सामाजिक जागृती झाली पाहिजे. असं स्कूल आहे कळलं तरी पेरेंट्स पाठवणार नाहीत त्या स्कूलमध्ये सगळे, कारण आपण एक झाडा कारण तयार ते केलेला आहे. आपण आता इंजिनियर या व्हायचं, इतक्या डॉक्टर व्हायचं. सुचेता नाही मॅडम, आपण आता इतक्या ह्याच्यात अडकलोय ना, नॉर्मल एज्युकेशन, अडकलोय टिपिकल याच्यामध्ये. एज्युकेशन ते सिस्टीम नष्ट मध्ये. केलं पाहिजे. हा, विचार करण्याची पद्धत बदलली पाहिजे. गुरुकुल पद्धती सामाजिक आहेत त्या. परिवर्तन झालं आ- पाहिजे. आता हं. एक मिनिट थांबा. खूप सुंदर विचार वाक्य बोललेले आहेत सविता मॅडम. विचार बदलण्याची पद्धत बदलली पाहिजे. मी तुम्हाला सारखं हेच सांगतेय सगळ्यांना हम्म. हम्म. की सुचेता मॅडम तुम्ही खूप सुंदर पॉइंट मांडले, नो डाऊट. पॉइंट हम्म. सगळे सुंदर मांडताय तुम्ही, पण तुम्ही क्रिएटिव्ह पॉइंट मांडत नाही. अमृता मॅडम सारखं म्हणतात क्रिएटिव्ह विचार केला पाहिजे. तुम्ही काय करताय, आताची सिस्टीम घेता आणि हम्म. हम्म. आताच्या सिस्टीम मध्ये जे लॅक्युना आहेत ते तुम्ही बघताय. जसं आता सविता मॅडमनी काही बदल सांगितले, ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे. तुम्ही जसं हम्म. म्हणता आर्ट्सच्या स्टुडंट्सला सायन्स घेता आलं पाहिजे, सायन्सच्या स्टुडंट्सला आर्ट्स, हे पण सुरू झाले. कित्येक हम्म. स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये सगळ्या युनिव्हर्सिटीचे सब्जेक्ट एकत्र करून मुलांना जे हवे ते निवडायला सांगितलेले आहेत. आणि ही सगळी हम्म. सिस्टीम आपली बदललेली पण आहे आणि सुरू पण झालेली आहे. हे सगळे विचार मांडलेले आहेत, तर ते ठीक आहे. तुम्ही आता जसं श्रद्धा चापेकर मॅडमनी सांगितलं की बाबा
पूर्वी कुंभाराचं शिक्षण म्हणा किंवा चांभाराचं शिक्षण म्हणा, थोडा विचार असा क्रिएटिव्ह वरच्या लेव्हलनी तुम्ही सगळ्यांनी करायला हवे. तुम्ही करताय सगळं योग्य, पण तुम्ही आत्ताची सिस्टीम घेऊन, आत्ताच्या मानवाच्या क्षमतेनी, आत्ताच्या आपल्या वेगानी, आत्ताच्या सिस्टीमनी असा विचार करताय. नाही, हम्म. पॅरेंट्स मीटिंग झाली पाहिजे, पॅरेंट्सला अवेअर आला पाहिजे, शिक्षकांना. हे काहीही नाहीये, हे सगळं जादूमय होणार आहे. सगळी धरती धुवून जाणार आहे. सगळी धरती धुवून जाणार आहे, कोलॅप्स होणार आहे. आताच काहीच एक्झिस्टिंग राहणार नाही, ना पर्वत ना डोंगर ना काही. उद्याच जे कोणी असेल तयार असणार आहे ते अगदी हार्डली थोडे हाताच्या बोटावरचे लोक क्रिएट करणार आहेत. त्यांना म्हणजे तो बिलीफ create- सिस्टीम बदलणं हा, जरुरीचं आहे. नाही नाही असं नाहीये, मी तेच सांगते समाजाचं तुम्हाला. मॅडम नाही समाजाच्या मॅडम, मनाचं परिवर्तन झालं पाहिजे. मॅडम तसं नाही, तुम्ही समजून घ्या सगळ्यांनी. तुम्ही हम्म. खूप छान विचार करताय, पण विचार बदलण्याची पद्धतच बदलायची आहे. सविता मॅडमनी जसं सांगितलं शेवटचं वाक्य, तुम्ही असा विचार करताय की आता हे जे समाजात आहे ते आत्ताच्या सिस्टीमनी आपण कसं बदल घडवतो, हळूहळू हळू बदल घडवतो. कोणी मिटिंगा घेता, कोणी कॉन्फरन्स घेता, कोणी कायदे करता, कायद्यानुसार हळूहळू बदलतं. तो वेग राहणारच नाहीये ना या बदलाचा. लक्षात घ्या, ही सगळी धरती नष्ट होणार आहे. हाताच्या बोटावरचे मोजणारेच हे सगळे लोक राहून त्या नवीन सिस्टीम खूप वेगाने, म्हणजे विमान हेलिकॉप्टरच्याही स्पीडनी या क्रिएट होणार आहे. तसा तुम्हाला विचार करायचा आहे. आता त्याला गाईडलाईन सांगते थोडस. श्रद्धा मॅडमनी काय सांगितलं की कुंभाराची मुलं, चांभाराची मुलं. मी सांगते कशाला परीक्षा पाहिजे, तो परीक्षा व्हॅनिश, परीक्षाच नको. काय गरज आहे परीक्षेची? मंगलधेन विद्यार्थी आहे तर मंगलधेन ठरवेल ना माझं शिक्षण झालं का नाही झालं, मला पुढे शिकायचे का नाही, मी समाधानी झाले की नाही. मग शिक्षण कुठलं असलं पाहिजे? तर मी नेहमी हे विचार मांडले की जीवन शिक्षण पाहिजे. मग श्राद्धा चापेकर मॅडमनी तो पॉइंट मांडला, चांभाराचं शिक्षण, कुंभाराचं शिक्षण. याने काय होतं, उदरनिर्वाह होतो, पैसा मिळतो, ज्याचा त्याचा व्यवसाय तो करतो. गुरुकुल सिस्टीम मध्ये कपडे धुण्यापासून शिकवलं जातं. आजकालच्या मुलांना कपडे पण धुता येत नाही. मग शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षणाचं सुद्धा सगळं परिवर्तन झालं पाहिजे ना. काय शिकलं पाहिजे? मी म्हणते शाळाच कशाला पाहिजेत. तुम्ही आज युट्यूब उघडा, युट्यूबवर तुम्हाला कितीतरी बातम्या दिसतील. शाळा बंद, शिक्षण पद्धती बंद. वाचताय का तुम्ही? ऐकताय का युट्यूब? अशा बघताय का? कोणी चॅटबॉक्स मध्ये टाका, शिक्षण सिस्टीम कॉल मधली शाळा आता बंद, शिक्षण घरात, शिक्षण शाळामध्ये होणार नाही, असं काही ऐकताय का तुम्ही अमृता मॅडम? होमस्कूलिंग मॅडम होमस्कूलिंग चालू आहे पण ना हे मॅडम सग- आता. हा, सगळं आहे ना, पण होमस्कूलिंग चालू आहे. ही लोक काय करतात, नाही चालू आहे नाही मला म्हणायचंय, काय काय युट्यूबर अशा बातम्या देतात व्ह्यूज साठी लोक जातात आणि बघायला लागतात. ऍक्च्युअली ती लोक अशी का करतायत टायटल, ते सगळं खोटं क्रिएशन करतायत. म्हणजे त्या चॅनलला कोणी ऑब्जेक्शन घेत नाही, व्ह्यूज मिळतात म्हणून ते काही पण म्हणतात. हे खोटपणा पण चाललेला आहे. पण ते का होतंय माहिती का, त्यांच्या परीने ते क्रिएशन्सच करतायत. उदाहरणार्थ एखाद्या सिटीत भूकंप झाला तर ते म्हणतात सिटी नष्ट झाली, सिटी नष्ट झाली, भूकंपाने गेली, डुबली, असे टायटल्स असतात. ही लोक खरं क्रिएशन्स करतायत युट्यूबच्या माध्यमातून. आणि आपला इथे रोल तोच आहे. आपल्याला सुद्धा विचारांनी, व्हायब्रेशननी, कल्पनांनी आपल्याला क्रिएशन करायचे. आपण चांगलं क्रिएट करतोय. मग कशाला एक्झाम सिस्टीम ठेवता? कशाला पाहिजे ते एक्झाम सिस्टीम? मॅडम नोकऱ्या मिळणार नाही, समाजात परिवर्तन होणं जरुरीचं आहे. नोकऱ्यांची गरजच कशाला पाहिजे? काय गरज आहे नोकऱ्यांची? मॅडम आताच आता त्या शेतकरी मुलांना मुली देत नाहीये कोणी, तर या सुचेता कुंभाराला कोण मॅडम, देणार मुली? सुचेता मॅडम, विचार करण्याच्या पद्धतीला बदला. नोकऱ्यांची हो, पण गरज ते नाहीये. सगळ्यांनी बदललं नोकऱ्या पाहिजे मॅडम. आपण फक्त बदलून काय अहो, उपयोग? मी त्याच्यासाठी तुम्हाला समाज परिवर्तन जरूर आहे. मॅडम, मी तुम्हाला तेच सांगतेय, तुम्ही आत्ताच्या धर्तीवर विचार करूच नका ना. थोडंच आपल्याला या समाजात बदल घडवतोय का आपण आपल्या आता आजूबाजूच्या समाजात बदल घडवतोय. आपण कुठलं क्रिएशन करतोय? नवीन युगाचं करतोय. नवीन युग कसं येणार आहे?
आपल्याला हळूहळू काही क्रिएशनच करायचं नाही, आपल्याला डायरेक्ट एंड स्टेज गाठायची आहे. तर आता तुम्ही जे म्हणते नोकऱ्या कोण देणार, ऍक्च्युली नोकरी सिस्टीम व्हॅनिश होत चालली, नोकऱ्या बंद होणार आहेत आता. नोकऱ्या हा कन्सेप्ट राहणार नाहीये, कंपन्या बंद पडत चाललेल्या आहेत. मॅडम हे सगळं फॅन्टसी वाटतंय थोडस. नाही हो, फॅन्टसी नाही, एक्झॅक्टली मला तुम्हाला तेच सांगायचे की तुम्ही सुंदर म्हणजे सुंदर तो करा. काही वर्षापूर्वी हॅरी पॉटर आला होता ना पिक्चर, अहो तसंच काम करायचंय आपल्याला. ते हॅरी अमृता पॉटर सारखं वाटतंय हे मला. तुम्ही जरा थोडं सांगा मला काय म्हणायचंय ते, तुमच्या शब्दात पोहोचवा जरा अमृता मॅडम. ॲक्च्युली आता रिसेशन आणि काय बऱ्याच गोष्टी चालू आहेत. म्हणजे एका बाजूला दिसतंय पण आहे, एका बाजूला दिसते नाही आहे. म्हणजे थोडे भ्रम चालू आहेत म्हणू आपण. दुसरीकडे आपल्याला प्रलय पण दिसत आहेत, हे भूकंप दिसत आहेत, बाकी सगळं दिसतंय. हे ॲक्च्युली आपण करतोय, हा आपला एक भाग आहे. म्हणजे आपण करतोय, पर्पजफुली करतोय, पण त्याच्यामागे विचार पण एका त्या शक्तीने टाकला आहे. तर ते टाकण्यामागं फक्त आपल्यातच नाही आहे, तो सगळीकडे चालू आहे. आणि म्हणजे हे शिक्षण पद्धती बदलणं म्हणा किंवा नोकरी जाणं, फॅक्ट असं आहे की त्या नोकऱ्या जाण्यामागं कंपन्यांचे रूल्स, म्हणजे गव्हर्मेंट ज्या कुठल्या एरियात त्या कंपन्या आहेत त्याचे रूल्स बदलत आहेत. त्यामुळं त्यांना ते परवडत नाही म्हणून कारणं ती आहेत फक्त. पण ते त्याच्या मागं मग आत्ताचे जे जनरेशनचे जे हायर केलं जातं म्हणजे मुलांना कॅम्पस थ्रू, तर सुरुवातीचं पॅकेज म्हणजे इंजिनिअरिंग झाल्याबरोबर आमच्या काळात असं होतं की 10,000 मिळणं पण मुश्किल असायचं फ्रेशर्सना कॅम्पसमधून. आय टीवाल्यांना जास्तीत जास्त 15-20 हजार मिळायचे. आत्ताची स्थिती अशी आहे, कुठल्याही फील्डमधलं हायरिंग चालू झालं की फ्रेशर्सना 8.5 लाखाचं पॅकेज, म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता महिन्याला किती हजार रुपये मिळतात, ज्यांना ट्रेनिंग देऊनही काही येत नाही, अशी स्थिती आहे. मग असं जर प्रत्येक कंपनीमध्ये रेशो आहे, कंपनीच्या रूल म्हणजे चालवायचे असेल तर कंपनीला टिकून राहायचं असेल तर त्यांनाही गव्हर्नमेंटनं किंवा त्या सरकारनं काही रूल घातलेत की ठराविक टक्के दरवर्षी नवीन स्टुडंट घेतले पाहिजेत, स्त्री पुरुष रेशो इतका असला पाहिजे. या क्वालिफिकेशनचे हे जे काही रूल आहेत त्या रूलमध्ये बसवण्यासाठी कंपन्यांना पण स्ट्रगल करायला लागतं आहे, कारण की त्यांना एवढे पॅकेजेस देणं परवडतही नाही. मग ते काय करतात, दाखवतात एका बाजूला घेतलेले आणि दुसऱ्या बाजूला ज्यांचे पगार खूप हाय लेवलला गेलेत त्यांना काढूनही टाकतायत. घेताना 10 घेतात, इकडून काढून टाकतायत 20, किंवा घेतलेले 10 आहेत त्यातलं त्यांचं काहीतरी कारण सांगून त्यांना ऑफर लेटरच देत नाहीत, सिलेक्ट करतायत. अशा सगळ्या गोष्टी रिअलमध्ये आत्ताच चालू आहेत सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये. सुचिता मॅडम, तुम्ही विचार एवढे सुंदर मांडले ना, तुम्हाला लेवल वाढवायची आहे विचारांची. तुम्हाला असा विचार करायचा आहे की नोकऱ्या कशाला हो पाहिजेत शिक्षणावर? शिक्षण मॅडम कसं खाणार पास काय मग? होतो? अहो नाही हो, तसं नाही. शिक्षणावर काही राहिलंय काय? कोणी इंजिनियर झालं म्हणून त्याला इंजिनिअरिंगचं ज्ञान आहे का? नाहीये. मग पण कशाला त्याला ज्ञान नसलं शिक्षण? तरी नोकरी मिळते मॅडम, ही नाही परिस्थिती ना, आहे म्हणून आता. तर आपण बदलतोय ना, आपण क्रिएटर हम्म. आहोत. मी आता 2-3 विचार मांडते, त्या अनुषंगाने तुम्ही विचार करा. नोकऱ्या शिक्षणावर नाहीत, नोकऱ्या मार्कांवर नाहीत, परीक्षा नाहीत. ही जी परीक्षा पद्धती सिस्टीम आहे, मार्क आणि शिक्षण, हेच सगळी कोलॅप्स होत आहे, होणार आहे, आपण करायची आहे. ना शिक्षणावर नोकरी, ना शिक्षणावर पैसा, ना शिक्षणावर लाईफस्टाईल. जे काही माझ्या अंगामध्ये जे काही कला आहेत किंवा मला जीवन जगण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते मी शिकत आहे. उदाहरणार्थ, मी नृत्य करत जगायचं का, मी ड्रॉइंग काढत जगायचं का, मी गाणं गात जगायचं? पूर्वी सगळं शिक्षण हे व्हायचं ना. श्रद्धा मॅडमनी जे विषय मांडला, कुंभाराच्या कला, चांभाराच्या कला, हेच सगळं होणार आहे. 12 बलुतेदार सिस्टीम, व्यावसायिक पिढी जात माझे आई वडील मला शिकवणार. माझे आई वडील माझा जो धंदा करतायत, त्यांचा धंदा करतात, तो मी करवणार, त्याच्यातून मी पैसा मिळवणार. हे सगळं सिस्टीम आपल्याला क्रिएट करायची आहे. उदाहरणार्थ, शेतीतनं पूर्वी सगळं लोक खायचे प्यायचे, आता आपण म्हणतोय खायलाच लागणार नाही. मग कशाला शिकायला लागणार आहे? कशाला परीक्षा द्यायच्या? एक हो, मग सुंदर लग्न जीवन सिस्टीम पण जाईल मॅडम, मग लिमिट सुंदर झालं अहो, आता. तसं नाही, सुंदर जीवन रेखाटा ना, सुंदर जीवन रेखाटा. कशाला ते शाळेत गेलो पाहिजे, कशाला ते शिकलं पाहिजे? मस्त जीवन रेखाटू ना आपण. तुम्हाला मॅडम नको आहे का? तुम्ही मॅडम आताच्या लेवलनी विचार करू नका ना. तुम्ही थोडं क्रिएटिव्ह विचार करा.
हम्म. आपण लहानपणी निबंध लिहायचो ना, जर मला पंख लाभले तर. हो. तसे तसे जर असं कल्पना झालं तर तसे चालेल, आता त्या कल्पनेला दृष्टीने पंख विचार लावा. करून. आताची सिस्टीम डोळ्यापुढं धरून चालवू नका. आताचा जो काही बदलाचा वेग आहे, ज्या काही बदलाच्या पद्धती आहेत, प्रोसेस आहेत, त्या पद्धतीने विचार करू नका. एक सुंदर लँडस्केप हातात आहे, ड्रॉइंग पेपर हातात आहे, तुमच्या हातात कलर्स आहेत, ब्रश आहेत. सुंदर शिक्षण पद्धती रेखाटायची झाली तर मी पहिली एक्झाम सिस्टीम 0 करेल. एक्झाम नाही तो. तुम्ही जे म्हणता गुरु एकटा जो शिकवेल तोच मार्क देईल, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार किती वाढेल हो? वाढेल ना. मग मग कारण कशाला ते शिकवायला त्यांना पाहिजे? म्हणजे आधी हे करायला पाहिजे की आता नियत राहिली नाहीये लोकांची मॅडम. ते मग कलियुगामुळे असं सगळं चालू झालेलं आहे. परीक्षा सिस्टीम जी जज करते ना व्यक्तीला ती चुकीची आहे. त्यावेळेला त्याला आलं तर त्याला येतंय, त्या वेळानंतर आलं नाही तर नाही त्याला येत, असं हे सगळं चुकीचंच आहे. तर हो, ठीक आहे, चुकीचं आहे. चला. छान प्रयत्न केलेले आहेत सगळ्यांनी. थांबूयात आपण आता. कल्पनांच्या भरारी घ्या. उद्या जे कोणी आहेत त्यांनी आता नावं द्या ग्रुपवर. तर उद्या घेतलं जाईल, नाही तर घेतलं नाही जाणार. तिथे रिस्पॉन्स कोणी देत नाहीये. तर ग्रुप केलेला आहे, त्याच्यावर उद्या तुम्हाला बोलायचं असेल तर नाव द्या. तर उद्या प्रोग्राम येईल, नाहीतर होणार नाही. रात्री मग मी शिवसूत्र घेईल. चला, थांबूयात. हो. अमृता, तुम्हाला काही सांगायचे फायनल? नाही, तेच क्रिएटिव्हिटीवर बोललेलं, म्हणजे जर कोणी पुढे बोलणार असेल तर क्रिएटिव्हिटीवर जरा जास्ती बोललं पाहिजे एवढं. क्रिएटिव्ह कल्पना करा, कारण अमृता मॅडमनी हे जरा वेगळ्या पद्धतीने दिलेलं आहे. आत्ताच्या सिस्टीम आपल्याला बदलायच्या, आत्ताच्या पद्धतीने तुम्ही विचार तर सुंदर करू लागलाय. फक्त अजून थोडस एक युनिक विचार करा, की जे आता शक्य नाही वाटणार, या 100 वर्षात होईल, या 100 वर्षात होईल असं तुम्हाला शक्य वाटत नाही, असा विचार करा. आणि होणार आहे ते. होणार आहे. ओके आपण मॅडम. आपण हो. बीज जायची सुंदर. चला, धन्यवाद सगळ्यांना. बोलले त्यांना धन्यवाद, ऐकतात त्यांना धन्यवाद, अमृता मॅडमना धन्यवाद, सगळ्यांना धन्यवाद. मी एंड करते मीटिंग.